अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर. मित्रांनो, आपल्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज मी अत्यंत महत्त्वपूर्ण असा पॉडकास्ट करतो आहे. तो म्हणजे शिव चिदंबर महाप्रभू यांचे परमशिष्य असलेले सद्गुरू श्री राजाराम महाराज यांचे वंशज आणि या एकंदरीत पूर्ण चिदंबर महाप्रभूंच्या चरित्रामध्ये ज्यांच्या लीलाचा जो विस्तार आहे तो किती अतिशय दिव्य असा आहे, किती अनाकलनीय असा आहे, याची काहीशी कल्पना आपल्याला या सगळ्या पॉडकास्टमधून येणार आहे. मी आत्ता राजाराम महाराजांचे जे वंशज आहेत त्यांच्या बाजूला बसलो आहे. तर खरं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या या आळंदीमध्ये, या पुण्यभूमीमध्ये आज अचानक त्यांच्या कृपेने चिदंबर महाप्रभूंच्या या एका उत्सवामध्ये माझं येणं झालं आणि इथे मला राजाराम महाराजांच्या वंशजांशी संवाद साधायचा एक चान्स मिळाला. ही चिदंबर महाप्रभूंची, भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांची माझ्यावरची विशेष कृपा मी समजतो. तर आता आपण चिदंबर महाप्रभूंचं, त्या अंगाने राजाराम महाराजांचं चरित्र आणि महाराष्ट्र भूमीचा चिदंबर महाप्रभूंशी कसा संबंध होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अक्कलकोट स्वामी महाराज हे स्वतः चिदंबर महाप्रभूंच्या यागामध्ये तूप वाढायला होते. त्यांनी तिथे होते. आळंदीच्या भूमीतले आळंदीचे स्वामी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे सुद्धा चिदंबर महाप्रभूंच्या यज्ञामध्ये होते. तर असा हा सगळा संबंध काय आहे, काय ते चरित्र आहे, राजाराम महाराजांचं काय चरित्र आहे, याचा सगळा उलगडा या संवादातनं, या पॉडकास्टमधनं आपण आज करूयात. तर महाराज नमस्कार. नमस्कार. आमच्या चॅनलवरती आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. चिदंबरा देवा. आम्हाला आपल्याकडनं सर्वप्रथम तर चिदंबर महाप्रभूंचं चरित्र संक्षिप्तात जाणून घ्यायचं आहे आणि त्या अंगाने महत्त्वाचं म्हणजे राजाराम महाराजांचं चरित्र. कारण महाराष्ट्र भूमीमधल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही की चिदंबर महाप्रभूंचं अंतरंग, जसं प्रत्येक सत्पुरुषांचे सत्शिष्य असतात, प्रत्येक निवृत्तीनाथांचे ज्ञानदेव आहेत, तुकोबांच्या बहिणाबाई आहेत, तशाच चिदंबर महाप्रभूंचे राजाराम महाराज आहेत. तर हे काय चरित्र आहे आणि राजाराम महाराजांचा संबंध चिदंबर महाप्रभूंशी कसा आला, ही सगळी जी कथा आहे ती आम्हाला संक्षिप्तात तुम्ही सांगा. चिदंबरा देवा. राजाराम महाराज हे जन्मजन्मांतर भगवंताबरोबर आहे. मुळामध्ये चिदंबर स्वामी आणि राजाराम महाराज यांच्या दोघांमध्ये 10 वर्षाचा फरक आहे. स्वामीचं चरित्र क्रमानुसार आपल्याला अगोदर पाहावं लागेल, नंतर आपण राजाराम महाराजांच्या चरित्राकडे जाऊया. बरोबर. तर प्रथम चरित्र चिदंबर स्वामी कार्तिक वद्य षष्ठी शके 1680 या दिवशी, वार सोमवार, या दिवशी अष्टवर्षात्मक आपल्या आईसमोर प्रकट झाले. बरं. अयोनी संभव. अयोनी संभव. बरं. 8 वर्षाचे प्रकट झाले. परंतु हे पूर्वजन्मीचे वसुदेव देवकी होते आणि देवकीला मातृत्वाचं सुख मिळालं नाही. नाही मिळालेले कधी पायावरी, कडे खांद्यावरी न वागविला. देवा, मी कशासाठी आई झाले आणि तू जर 8 वर्षाचा समोर उभा राहिला तर मी तुझं बाळ कौतुक काय पाहणार आहे. आणि म्हणून चिदंबर स्वामी दुसऱ्या दिवशी मंगळवारी 1 दिवसाचं बाळ होतात. अरे बापरे. बरं. आणि तिथून पुढे क्रमाने ते वाढत जातात. बरं. आणि मुळामध्ये चिदंबर स्वामी रामकृष्ण अवतार तोची आता चिदंबर, गरीब सुंगत धरीला विठ्ठल व तोची आला. विठ्ठल राही रुकुमाई, चिदंबर सावित्री सरस्वती आई, नामदेव राजाराम ऐसे धरून या नाम, विठाबाई सांगते खूण आण वाहून या जाण. जे राम होते, जे कृष्ण होते, जे विठ्ठल होते ते चिदंबर स्वामी आहेत. बरोबर. पांडुरंग तोची झाला चिदंबर. जे पांडुरंग होते तेच चिदंबर झालेले आहेत. आणि असे चिदंबर स्वामी शके 1680 मध्ये प्रगट झालेले आहेत. मी असं ऐकलंय की चिदंबर महाप्रभू जेव्हा प्रगट झाले तेव्हा त्यांच्या डाव्या आणि उजव्या कानावरती बेलपत्र आणि तुळशीपत्र होतं. डाव्या कानावरती बेलपत्र होतं. बरं. आणि अक्षता हे होत्या. बरं. तर ती वडिलांनी विचारलं, कारण ज्या वेळेला त्यांना आकाश चिदंबर, नटराज, तामिळनाडूमध्ये जे नटराज टेम्पल आहे, बरोबर, या ठिकाणी मल्हार दीक्षितांनी 12 वर्ष ध्रुवाचा रस पिऊन तप केलेला आहे. बरं. ध्रुवा, बरं. ज्या गणपतीला वाहतो, हो. त्या ध्रुवाचा रस पिऊन 12 वर्ष
तपश्चर्या केली आणि तिथे महादेवाने प्रत्यक्ष होऊन सांगितलं की मीच तुमच्या पोटी अवतार घेतो. पण देवा तुम्ही आलात हे आम्हाला खून काय पटणार आहे. म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलं तू माझ्या डाव्या कानावर बेलाचं पान असेल. अरे बापरे. आणि ती खूण त्यांनी दाखवली अष्टवर्षात्मक. कलियुगातला हा भगवान शिवांचा प्रत्यक्ष सगुण अवतार, प्रत्यक्ष सगुण अवतार आहे. आणि मग चिदंबर स्वामी क्रमाने वाढू लागले. आणि स्वामींचा जर अवतार काळाचा विषय आपण घेतला तर सर्वामध्ये अल्पकाळ स्वामींना मिळालेला आहे. कलियुगाच्या मनुष्य आयु मर्यादा लक्षात घेऊन बरोबर. भगवंताने सुद्धा 100 वर्ष आयुष्य घेण्याचं ठरवलं. यापैकी 57 वर्ष त्यांनी कर्नाटकमध्ये ब्राह्मणत्वाचरण केलं. बरोबर. आणि 57 वर्षामध्ये रामाने 10,000 वर्ष राज्य केलं, कृष्णाने 900 वर्ष केलं. पण त्यांना जेवढ्या लीला करता आल्या नाहीत तेवढ्या लीला स्वामींनी फक्त 57 वर्षाच्या काळात केल्या. क्षणाला एक लीला होती, क्षणाला एक चमत्कार होता. मला तो चमत्कार आपल्याकडनं ऐकायचा आहे की ते गजगौरीच्या व्रतासाठी गेले होते. गजगौरीच्या व्रतासाठी. आणि गावामध्ये गजगौरीचं व्रत होतं आणि देशपांडे त्यांच्याकडे गजगौरीचं व्रत होतं. आणि वडील होते पण वडिलांनी सांगितलं बाळा तू जा. वडील होते, वडील सकाळी बाहेर गेले आणि मग घरी चिदंबर स्वामी होते. म्हणून घरात विचारलं आईंना की वडील कुठे गेले. ते बाहेर गेलेले आहेत. मग चिदंबराला घेऊन जा. बाळ येतो का. येतो. स्वामी त्या वेळेला अतिशय छोटे होते आणि पूजा करायला गेल्यानंतर लहान बालक आहे. मग घरातल्या महिलांनी चेष्टा केली, लहान बाळ होतं म्हणून चेष्टा केली. आता स्वामी ते स्वामी होते, प्रत्यक्ष शिव पूर्ण ब्रह्म होते. बरोबर. आणि ते मनात राहिलं स्वामींच्या. आणि मग स्वामींनी पूजा झाल्यानंतर संजीवनी मंत्राचं स्मरण करून हत्तीवरती अक्षता टाकल्या. हत्ती जिवंत झाला मातीचा आणि तो घरामध्ये मस्ती करायला लागला. आणि स्वामी पटकन निघून गेले. क्या बात आहे. बरं. स्वामी निघून गेले. घरात अस्तव्यस्तता चालल्यानंतर ते लोक पळत आले. तोपर्यंत वडील आलेले होते. आणि मग वडिलांकडे गेले. अहो ते हत्ती जिवंत झाले आणि ते घरामध्ये सगळे मस्ती करू लागले. सगळं त्यांनी हे नाच चालवलेला आहे. सगळ्या वस्तू इकडे तिकडे सांडतायत पाडतायत. कार्य चिदंबर काय केलं आहे. काय नाही देवा, काय नाही. तात वडिलांना म्हणतो काय नाही केलं. हे काय म्हणतात ते बघ. बरं 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 बघतो. आणि मग विचारलं काय. चला मी येतो म्हणे. गेले. स्वामीने अक्षता फेकली. ते परत मातीचे झाल्याने तिथेच उभे राहिले. ही गजगौरी व्रताची कथा आहे. बरोबर. स्वामींचा काळ कुठला होता काका. शक्य 1680. 1680 म्हणजे त्याच्यामध्ये 78 प्लस करा म्हणजे तुम्हाला इसवी सन मिळेल. बरोबर. आणि तो स्वामींचा काळ आहे. म्हणजे स्वामींना अवतार घेऊन 200-250 वर्षाचा काळ झाला. बरोबर. जास्त काही नाही. बरोबर. आणि असे चिदंबर स्वामी 57 वर्ष त्यांनी अगदी क्षणामध्ये. चमत्कार कसा असतो की कुष्ठरोगी आहे. एक कुष्ठरोगी आला, खूप गर्दी आहे आणि कुष्ठरोगी त्या गर्दीमध्ये घुसतो आहे पाहून स्वामींनाच वाईट वाटलं. आणि मग तो दर्शनासाठी जवळ आला. ते लांबून त्याने दर्शन घेतलं. स्वामी त्याला रागवले, जा पळ तिकडे झाडाखाली जाऊन बस. हा कुष्ठरोगी आहे आणि म्हणून त्याची दुर्गंधी येत असेल, काय असेल ते. झाडाखाली जाऊन बस. स्वामी काय बोलले त्याला, जा झाडाखाली जाऊन बस. तो झाडाखाली जाऊन बसला. रडतो आहे आणि रडल्यानंतर शरीराकडे पाहतो आहे. सगळं रूप गेलं. म्हणजे क्षणात एक एक लीला स्वामींनी केलेली आहे. असे स्वामी ना भूतो ना भविष्यती असा चिदंबर अवतार आहे. या अवतारामध्ये देवांनी गुरु परंपरा किंवा गुरूंकडनं अनुग्रह किंवा दीक्षा असा काही प्रकार केला की ते स्वयंभूच होते. नाही, शेवटी गुरु करावा लागतो. एक्झॅक्ट. बरोबर. श्रीरामाने वशिष्ठ गुरु केले, कृष्णाने संदीपने गुरु केले. बरोबर. आणि म्हणून चिदंबर स्वामींनी सुद्धा गुरु केले. बरं. ते कोण. आपले वडीलच होते. बरोबर. गायत्रीचा उपदेश त्यांना मिळाला. म्हणजे भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना पण वडिलांकडनं गायत्री मिळाल्यानंतर ते 8व्या वर्षी घर सोडून काशीला गेले. आणि
ते उपदेश मिळाल्यामुळे ते मुळीच वडील म्हणतात त्याला आता वय झालं शाळेत घातलं पाहिजे. तुमचं शाळेत काय घालता? 14 विद्या बोलून दाखवतो तुम्हाला आता. मला काय शाळेत घाला होता? बरं, काय विद्यांचे उद्घाटच ते आहेत. प्रश्नच नाही. बरं. आणि म्हणून त्यावेळेला आईवडील म्हणतात अरे आम्हाला सर्व ज्ञात आहे महाराज, पण जगराठीप्रमाणे तुला वागायचं मी आपलं वचन झालेलं आहे ना. बरं 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 बरं. त्यांच्या आई वडिलांना ते ज्ञात होतं की आपल्या पोटी प्रत्यक्ष परब्रह्म आहे, ही त्यांना ती पूर्ण जाणीव त्यांना होती. कृष्ण जाणीव होती ना महाराज, पण भगवंताची लीला होती की काही वेळेला ती माया टाकून ते विस्मरण करायचे. विस्मरण, बरोबर. तसं कृष्ण अवतारामध्ये तसं त्यांनी केलं. यशोदेला विस्मरण व्हायचं, बरोबर. कान धरायची. तसं इथे सुद्धा तसं झालेलं आहे, बऱ्याच वेळा झालं आहे. आणि म्हणून चिदंबर स्वामींनी अनेक लीला केल्या. असा अवतार झाला नाही, होणार नाही. मग महाप्रभू महाराष्ट्रामध्ये आले होते का? महाराष्ट्रामध्ये त्यांनी कधी म्हणजे प्रवास केला होता का? महाराष्ट्रामध्ये चिदंबर स्वामी संगमनेरला आलेले आहेत, चिदंबर स्वामी औरंगाबादला आलेले आहेत, चिदंबर स्वामी पुण्याला आलेले आहेत. अरे बापरे, भरपूर ठिकाणी आलेले आहेत. बरं. स्वामींना यायला काय हो, मनाचा वेग त्यांना आहे. बरोबर. क्षणात तिथे प्रगट, क्षणात तिथे प्रगट, अशी स्वामींची स्थिती होते. त्याच्यामुळे सर्व ठिकाणी ते आले, त्या त्या ठिकाणच्या कथा आहेत. बरं. आणि असे स्वामी अगदी देशाबाहेर सुद्धा, मॉस्कोला सुद्धा स्वामी गेले होते. स्वामी इंग्लिश सुद्धा बोललेले आहेत. व्हॉट इज युअर ड्युटी, डू यू अंडरस्टँड. ब्रिटिश अधिकाऱ्याबरोबर स्वामी इंग्लिश बोललेले आहेत. विचार करा, 56 भाषा. तिरुपती व्यंकटेश पठाणाचं रूप घेऊन आला, त्यावेळेला स्वामी त्याच्यावर अरबी भाषेत बोलले. अरे बापरे. बरं, तो काय प्रसंग होता? तिरुपती जेव्हा त्यांना भेटायला आले. तिरुपती भेटायला 3 वेळा आले त्यांना, एकदा नव्हे 3 वेळा आले. बरं. कारण तिरुपती यांना वडील मानतात चिदंबर स्वामींना. बरं. चिदंबर स्वामीबरोबर प्रभाकर दीक्षित होते आणि त्यांना तिरुपतीला जायचं आहे. आणि निघाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर अंगावरचं उपरणं राहिलं प्रभाकर दीक्षितांचं, भावाचं. मग खोलीमध्ये जाऊन घेऊन ये मस्त, स्वामी सांगतात जा खोलीमध्ये. त्या खोलीमध्ये उपरणं आणण्यासाठी गेले असता त्या खोलीतच तिरुपतीचं दर्शन झालं त्यांना. अरे बापरे. बरं. सगळा शीन तिथे खोलीमध्येच त्यांना दिसला. मग आता मुद्दाम विचारतो की प्रभूंचा महाराष्ट्रामध्ये जी माहिती आहे, सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे प्रभूंनी केलेला सोमयाग, आणि त्यांनी जो यज्ञ केला होता, आणि त्या यज्ञप्रसंगी सगळे सिद्ध, महासिद्ध, योगी, ऋषी, मुनी हे तेव्हा तिथे होते. 33 कोटी देवता राबायला होते. बरोबर. आणि आपण आळंदीमध्ये आहेत, तर आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे पण तिथे असल्याचा उल्लेख आहे. प्रश्नच नाही. बाळाजी आणि स्वामी समर्थ त्या सोमयागामध्ये तू पाडायला होतं. बरोबर. तर तो काय याग होता आणि त्याचं प्रयोजन काय होतं, आणि त्याच वेळेस काय लीला झाल्या होत्या? आणि वडिलांनी सोमयाग केला, त्याची कथा फार सुंदर आहे. ती जन्माच्या अगोदरची कथा आहे, चिदंबर स्वामींच्या प्रगट होण्याच्या अगोदरची कथा आहे की वडिलांनी सुद्धा सोमयाग केला. बरं. वडिलांचा इतिहास सांगायचा झाला तर वडील हे काशी क्षेत्री गेले आणि काशीला त्यांना स्वयंप्रकाशानंदजी म्हणून महाराज भेटले. बरं. हे 3 मित्र होते, मल्हार दीक्षित, धीरेंद्र स्वामीजी आणि सिद्धेश्वर महाराज. हे 3 मित्र होते. बरं. 3 जण अतिशय पवित्र माणसं, म्हणजे कुठेही लेश नाही त्यांच्यावरती, असे निष्कलंक लोक. काशीमध्ये गेल्यानंतर सकाळी नदीच्या आंघोळीला गेले आणि तिथे त्यांचा नदीच्या काठावर बसून संवाद चालू झाला. आणि संवाद चालू असताना तेजपुंज महात्मा स्वयंप्रकाशानंदजी तिथे गेले. त्यांना पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा थोडंसं, कारण तेजपुंज होते महाराज स्वयंप्रकाशानंदजी, खूप तेजपुंज होते. आणि पाहिल्यानंतर त्यांनी नमस्कार केला आणि मग त्यांनी तिघांनी सांगितलं आम्हाला शिष्यत्व घ्यायचं. ठीक आहे म्हणे, तुम्ही स्नान संध्या आटपून आश्रमामध्ये या. बरोबर. कारण स्वयंप्रकाशानंदजीकडे 4000 शिष्य होते, त्याच्यामध्ये 3 अजून वाढले. आणि मग हे आंघोळ करून त्या आश्रमामध्ये गेले. त्या सर्वांना त्यांनी दीक्षा दिली आणि पुढे स्वयंप्रकाशानंदजी ज्ञान विद्या सगळं त्यांना पारंगत केलं.
बरं. आणि मग एक दिवस सगळ्या शिष्यांना बोलून त्यांनी सांगितलं की बघा, कर्मगती कोणालाही चुकत नाही आणि मलाही चुकणार नाही. माझ्या कर्मामध्ये आजार लिहिलेला आहे आणि तो आजार आता मला थोड्या दिवसात येणार आहे. शिष्याने अनेक प्रश्न विचारले की तुम्ही सर्व काही करू शकता, इतकी तुमची योग्यता आहे. तुम्ही सूर्याला उभे थांबू शकता, एवढी जर तुमची योग्यता आहे, तर तुम्ही हे आजार हटवू शकत नाही. बरोबर. हटवायचा विषय नाही, कर्मगती आहे ना, ती भोगली पाहिजे. या न्यायाने असं सांगितल्यानंतर लगेच आजार सुरू झाला म्हणजे शरीरातून पाणी, रक्त, घाण व्हायला लागले, त्याची दुर्गंधी यायला लागली. शिष्य लोक म्हणतात, काय सेवा स्वामींची करायची सांगा, आम्ही सगळे तयार आहोत. आणि वैद्य महाराज आले तेवढ्यामध्ये, आणि वैद्य महाराजांनी सांगितलं की जिभेने जो महाराजांचं शरीर चाटेल, अरे बापरे, तरच महाराजांचा आजार बरा होऊ शकतो, अन्यथा बरा होणार नाही. तिथे थांबायलाच कुणी नाही, तिथे चाटायचा विषय, सगळे शिष्य पळून गेले. राहिले हे 3च शिष्य. बरोबर बरोबर. मल्हार दीक्षित, धीरेंद्र स्वामीजी आणि सिद्धेश्वर महाराज, कृष्णेंद्र स्वामीजी, तर हे 3 जण राहिले. आणि मग यांनी ते कार्य केलं. तिघांनी पण केलं? तिघांनी केलं. अरे बापरे. ते गुरुचरित्रात संदीपकाची कथा आहे, ते पहिल्याच अध्याय. ही तिथे एकच संदीपक होता, इथे तिघ संदीपक आहे. क्या बात. आणि मग 7 सप्तकामध्ये म्हणजे 1.25 महिन्यामध्ये ती आजार त्यांचा पूर्ण बरा झाला. बर. एकदम ठणठणीत झाले. बर. आणि मग सद्गुरूने विचारलं, सांगा काय इच्छा तुमची. तर मल्हार दीक्षित प्रथम आले, मला संन्यास दीक्षा द्या म्हणून म्हणायला लागले. तुला संन्यास दीक्षा देता येणार नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलं. पुढे तुला जाऊन गृहस्थाश्रम स्थापन करायचा आहे, तू जा आणि लग्न कर. नंतर कृष्णेंद्र स्वामी आले, म्हणे मला संन्यास घ्यायचा आहे. म्हणे तुलाही संन्यास घेता येणार नाही. मग सिद्धेश्वर महाराजांना सांगितलं, तुम्ही संन्यास घ्या. त्यांनी संन्यास घेतला. दोघांना त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारायला भाग पाडलं. बरं. आणि मग ते गोठेग्रामी आले आणि गोठेग्रामी येऊन त्यांनी लग्न वयाच्या 18व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. आणि मग भावांना त्यांचे अजून 3 भाऊ होते. बरं. त्या भावांना त्यांची व्यवस्था लावली, त्यांचे लग्न लावून दिले. बरं. आणि त्यांना एक कार्य देऊन ते पुढे मुरगोड ग्रामी आले. त्यांनी मुरगोडला सोमयाग केला होता का? नाही, त्यांनी गुन्हागरला सोमयाग केला. बरं. आणि प्रभूंनी कुठे केला होता? नाही, मल्हार दीक्षितांनी शिंदे मनोळीला केला. बरं बरं. आणि चिदंबर स्वामींनी गुन्हागरला केला. बरं बरं. तिथे बराच त्या सोमयागामध्ये बरेच अलौकिक अशा लीला झाल्यात. अलौकिक लीला, यातली लीला सांगतो ना, तुपाची एक लीला, ती तर वेगळी आहे. मल्हार दीक्षितांची सांगतो ना, त्यांना सोमयाग करायचा आहे. शिंदे मनोळीमध्ये त्यांच्याकडे 1 रुपया नाही आहे आणि सोमयाग करायचा आहे. त्यावेळेला शिंदे मनोळीच्या लोकांना एकत्र करून सांगतात की मला सोमयाग करायचा आहे, तुम्ही सगळे मिळून मला पैसे द्या, मी व्याजासहित आपले पैसे परत करेल, तुम्ही स्टॅम्प लिहून घ्या माझ्याकडून पाहिजे तर, असंही बोलले मल्हार दीक्षित. आणि स्टॅम्पची आवश्यकता नाही, आम्हाला विश्वास आहे, पण आम्ही तुम्हाला पैसे देतो. त्या लोकांनी 5,000 रुपये त्या काळी गोळा करून दिले. आणि मग त्यांनी तिथे शिंदे मनोळीमध्ये सोमयाग केला. बरं. सोमयाग संपल्यानंतर यांचे पैसे व्याजासह परत करायचे आहेत म्हणून ते पुण्याला आले मल्हार दीक्षित. बरं. आणि पुण्याला त्यावेळेला ब्राह्मण मंडळ होतं. बरं. त्या ब्राह्मण मंडळामध्ये जाऊन त्यांनी ती आपली व्यथा सांगितली की मला व्याजासह 5,000 रुपये द्यायचे आहेत, तर तुम्ही सगळे मला पैसे द्या. तर ते ब्राह्मण मंडळ म्हणे की एका वेश्येचे 1 लाख रुपये पडलेले आहेत आणि ती वेश्या एक्सपायर झालेली आहे. बरं. तिचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे आज ती रक्कम बेवारस आहे, ती तुम्ही घेऊन जा. बरं. मल्हार दीक्षितांनी
साष्टांग नमस्कार केला. त्यातला एक नया पैसा मला नको, मला तुम्ही 2-2 रुपये करून जेवढे होतील तेवढे पैसे द्या. बरोबर. मग त्यांनी 5,000 आणि काही व्याज होईल अशा प्रकारे त्यांनी वर्गणी करून त्यांना दिले. पण इथे वागण्याचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो. बरोबर. की ते पैसे पापाचे आहेत, ते मला नको. बरोबर. ही धारणा मल्हार दीक्षितांची. पण म्हणून त्यांच्या पोटी भगवंताने एक्झॅक्ट मी तेच म्हणणार होतो. म्हणून म्हणजे शुद्ध बीजापेटी पोटी फळे रसाळ गोमटी म्हणून चिदंबर स्वामीने अवतार. बरोबर बरोबर. कारण याच्या अगोदर ज्या वेळेला घर सोडून काशी क्षेत्री जायला निघाले त्यावेळेला ते रेणुकादेवीकडे गेले, तिथून पंढरपूरला गेले. तर रेणुकादेवीकडे जाताना एका शेतकऱ्याकडे गेले. जवळ खर्चायला काहीच नाही, खाण्यासाठी काहीच नाही, म्हणून एका शेतकऱ्याकडे गेले. तो शेतकरी म्हटला की माझं धान्याचं कोठार फोडायचं आहे, त्याला मुहूर्त सांगा. आणि ते म्हणे पंचांगण पाहून तुला मुहूर्त सांगतो. त्यांनी पंचांगण, अरे आजचाच मुहूर्त यो चांगला आहे, आजच तू फोडून टाक. बरोबर. आणि त्याने ते धान्याचं कोठार खोलण्याचं काम सुरू केलं. आणि वरचं धान्य बाजूला काढून खालचं चांगलं धान्य त्यांनी पहिलं मल्हार दीक्षितांना अर्पण करायचं ठरवलं. तर नजर चुकीने त्या धान्यामध्ये थोडा भाकरीचा तुकडा गेला. बरं. हे वैदिक ब्राह्मण. बरोबर. शास्त्र त्याच्यामुळे तो भाकरीचा तुकडा दृष्टीला पडला, म्हणून ते धान्य आणि पंचांगण तिथंच ठेवून निघाले. मल्हार दीक्षित पुढे निघाले. ते काशी क्षेत्री गेले. इकडे शेतकऱ्याच्या मनात आलं आपण कमी धान्य दिलं म्हणून त्यांनी नेलं नाही, मग त्यांनी परत धान्य वाटलं आणि मग ती पिशवी आणि पंचांगण त्यांनी घरी पोच केलं गोठेगावला. हा जीवनातला प्रामाणिकपणाचा कळस आहे. भगवंत कोणालाही वश होत नाही. बरोबर. भगवंत मागण्यावर पावत नाही, तो वागण्यावर पावतो. बरोबर. आणि म्हणून आचरणच मल्हार दीक्षितांचं इतकं पवित्र होतं की भगवंताला त्यांच्या पोटी अवतार घ्यावासा वाटला. आणि चिदंबर महाप्रभूंच्या आधी त्यांच्या वडिलांची पण कीर्ती बऱ्यापैकी होती, प्रश्नच नाही. बरोबर. म्हणजे एवढं सत्पात्री चरित्र असलं. मग त्यावेळेस ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा पेशवाई पुण्यामध्ये होती. 1700. त्यांनी फक्त ब्राह्मण मंडळ तिथपर्यंत मर्यादित त्यांचा. त्यांनी बाहेर कुठे गेले नाही, कुठे काहीच नाही. तेवढाच विषय घेऊन ते तिथून परत गेले. बरं. असे ते मल्हार दीक्षित. आणि पुढे स्वामी प्रकट झाले. त्यांनी पुढे लीला केल्या आणि लीला करून स्वामी 10 वर्षाचे झाले असतील त्यावेळेला स्वामी बाबुळगावला एका भगव्या रूपामध्ये, भगविशाल अंगावरती आहे, भस्म लावलेला आहे, रुद्राक्ष गळ्यात आहे, तेजपुंज महात्मा आहे. आणि अशा अवस्थेमध्ये बाबुळगावच्या गोदावरी तीरावरती एक महादेव मंदिर आहे, त्याला बाळेश्वर मंदिर म्हणतात. आणि त्या महादेव मंदिरामध्ये हा तेजस्वी महात्मा बसलेला आहे. बरं. वैजापूर तालुक्यामध्ये. आणि राजाराम महाराज शके 1690ला त्यांचा जन्म झाला. बरं. आणि ते राजाराम महाराज कृताय घेतो प्रल्हाद, तीर्थाय घेतो अंगद, उद्धव तो द्वापारात, पुढे एका ते कलित, 3 रूप 3 नाम, नामा तुका राजाराम, ग्रंथकर्ता उरली बाकी, राजाराम आले मुखी, दास म्हणे चिदंबर, पुढे नकळे निर्धार. मी मुद्दाम माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आपल्याला इंटरप्ट करतो, पण मुद्दाम सांगतोय की राजाराम महाराज यांना तुकोबांचा अवतार म्हटलं जातं. कारण तुकोबांचे जे अभंग पूर्ण, त्यांची नामदेवरायांनी जो संकल्प घेतला होता की मी इतक्या कोटी अभंग पूर्ण करेन, शतकोटी अभंग पूर्ण करेन, तर तुकोबांच्या काळामध्ये नामदेवरायांचे अवतार तुकोबांच्या काळामध्ये तो संकल्प पूर्ण झाला नाही. तर त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी प्रत्यक्ष शिव चिदंबर, जे प्रत्यक्ष पांडुरंग आहेत, भगवान शिव आहेत, यांचं शिष्यत्व पत्करून परत तुकोबा आलेत. आणि तुकोबांनी राजाराम महाराजांच्या रूपामध्ये अभंग, त्यांची जी संख्या आहे ती पूर्ण केली आणि चिदंबर महाप्रभूंवरती फार मोठी रचना केली. तर असा हा सगळा संबंध आहे. तर महाराजांनी 1,51,491 अभंग केलेले आहेत. अरे बापरे. आणि हे अजूनही आहेत सगळे. हे प्रकारचे ते अभंग आहे महाराज. आणि आपलं नशीब इतकं थोर आहे की मी प्रेक्षकांना दाखवतो की ही प्रत्यक्ष राजाराम महाराजांच्या हस्तलिखित ग्रंथ आहे ही वही. आणि ही अतिशय दुर्मिळ आहे. म्हणजे हा ठेवा आहे आणि हा आपल्याला बघा, मी याचे फोटो टाकेल नंतर.
तर हे जवळपास 1.25 लाख महाराजांनी दीड लाखाच्या पुढे आहे. 1.5 लाखाच्या पुढे अशी अभंग निर्मिती केली आहे. तर आणि आता मी संपूर्ण साहित्य मराठीत आहे. बरं, मी आता महाराजांना राजाराम महाराजांच्या चरित्राबद्दल विचारतो की नक्की राजाराम महाराजांचा जन्म कधी झाला, प्रभूंची कृपा कशी झाली, आणि पुढे मग मी असं ऐकलंय की बाभुळगावला स्वयंभू रूपात तिथे त्या ज्या विग्रह आहे देवांचे ते स्वयंभू प्रगट झाले ते होते. एकूण सौंदत्तीवरून चालत गेले. एक्झॅक्टली. तर मला तर सगळं सुरुवातीपासून सांगा. असा तर राजाराम महाराज शके 1690 त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरिसिंग परदेशी आणि त्यांची आई लक्ष्मी माता. हरिसिंग परदेशी हे पंढरपूरचे वारकरी. 20 वर्षे वारी पंढरीची केली. बरं. तदनंतर त्यांना राजाराम महाराजसारखा सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. सज्जन हो, देव भेटतात पण संत भेटत नाही, आणि राजाराम महाराज हे संत श्रेष्ठ आहे. बरोबर. कारण देव अवतार घेती, भक्त समागमे येती, बाकी नसे माझकडे बरोबरी येणे घडे. पांडुरंग अवतार उघडजगी चिदंबर, तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजाराम. दुसरा दिलाशे वेश, मुने नाव ठेवले दास. हे स्वतः राजाराम महाराजांचा अभंग आहे. अरे बापरे. या आपल्या अवताराचं प्रयोजन पण त्यांनी सांगून ठेवलं आहे. क्या बात आहे. आणि मग मी पूर्वाश्रमी तुकाराम होतो, आता मी राजाराम महाराज झालो, आणि संत स्वइच्छा धारक आहे याचं प्रमाण आहे की ज्या दिवशी तुकारामाचं वैकुंठागमन आहे त्या दिवशी त्यांचं आगमन आहे. बिजेला त्यांचा जन्म आहे. बिजेला त्यांचा जन्म आहे. क्या बात आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुकाराम महाराज गमन साजरा करतं, वैकुंठ दिन साजरा करतं. त्या दिवशी आम्ही गमनाबरोबर आगमनाचा कार्यक्रम साजरा करतो. क्या बात आहे. आणि अशी तिथी आता 5 मार्चला तुकाराम महाराज बीज आहे. बीज आहे. बरोबर. 5 मार्चला राजाराम महाराज जयंती आहे. आणि विशेष आहे की महाराष्ट्राचं नशीब थोर आहे की तुकोबा परत महाराष्ट्रातच जन्माला आले आणि इथेच कार्यरत झाले. प्रश्नच नाही महाराज. ती महाराष्ट्र भूमीच पवित्र आहे. कारण गोदा काठ हा ज्ञानाचा काठ आहे. बरोबर आहे. बरोबर. अगदी बरोबर. कारण महंत जन्माला येतात ते नर्मदा तीरी येतात, पण संत जन्माला येतात ते गोदावरी तीरी येतात. गोदावरी तीरी राजाराम महाराजांचा जन्म झाला. बरोबर. वडील हरिसिंग परदेशी. बरं. 20 वर्षे वारी पंढरीची केली. बरं. 2 गावचे पाटील होते. बरं. जमीन जायदाद भरपूर होती. पांडुरंगाची सेवा आधीपासून कुळातच होती. कुळातच जशी तुकोबांची 8 पिढ्यापासून पांडुरंगाची वारी होती, सेवा होती, तशी ही सेवा होती. बरं. आणि म्हणून घरामध्ये छोटीशी पांडुरंगाची मूर्ती सुद्धा होती. बरं. असं असताना राजाराम महाराजांनी तिथे जन्म घेतला. आणि राजाराम महाराज क्रमाने वाढत होते. वयाच्या 5व्या वर्षी वडिलांचे गुरु द्वारकादासजी महाराज. बरं. आमच्या गावाजवळच त्यांचं मंदिर आहे. बरं. आणि ते द्वारकादासजी महाराज पंचाग्नी साधन करत होते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये अग्नीत बसायचं. बरोबर. पावसाळ्यामध्ये उघड्यावर बसायचं आणि हिवाळ्यामध्ये गंगेत बसायचं. बरं. अंगावरती कुठल्या प्रकारचं वस्त्र नाही. बरोबर. आणि विधेय स्थितीला जाऊन अखंड रामनामाचं भजन करायचं हा त्यांचा नित्यक्रम होता. आणि ते अक्षय चिरंजीव होते. बरं. आणि आहेत, आजही ते जिवंत आहेत. त्यांची समाधी द्वारकादास म्हटले त्यांना. ते द्वापारयुगामध्ये द्वारकेवरून आले, ते तिथे स्थायिक झाले. त्यांच्या तपस्येचे डोंगर आहेत, म्हणजे ते राखेचे डोंगर आहेत. बरं. त्यांची समाधी कुठे आहे मग आता? समाधी ते आता गुळजला आहे. बरं. नेवासा तालुक्यामध्ये गुळज आहे. ते बी नदीच्या काठावरतीच आहे. बरं. आणि तिथे ती समाधी आहे. ते द्वारकादासजी महाराज वडिलांनी लहानपणी गुरु केले. आणि मग त्यांना रोज एक तांब्या भरून दूध द्यायची प्रथा त्यांनी सुरू केली. बरं. वडील रोज त्यांना गुरूंना दूध घेऊन जात होते. बरं. वडील पंढरपूरच्या यात्रेला निघाले आणि राजाराम महाराज 5 वर्षाचे होते. आणि मग आई म्हटली, आता बाबा तुझे वडील यात्रेला गेले, तू आता एवढं गुरूंना दूध घेऊन जा. 5 वर्षाचं बालक तांब्या घेऊन द्वारकादास महाराजांना दूध देण्यासाठी गेले. पण द्वारकादास महाराजांनी त्यावेळेला आपलं रूप बदललं आणि ते व्याघ्राच्या रूपामध्ये तिथे गुरगुर करत बसले. व्याघ्रच होता, लालबुंद डोळे होते, गुरगुर करत होता. 5 वर्षाचा बालक काय आहे, तो तांब्या पडला, महाराज राजाराम महाराज
पळाले. पळत घरी आले बरं. आणि आईला सांगितलं महाराजांना खाऊन टाकलं म्हणे वाघाने. बरं. अशा प्रकारे आई म्हटली तसं होणार नाही बाबा, ते फार महान सिद्ध आहेत. साधू आहेत, बरोबर. तसं होणे नाही. नाही आई मला तर काही वाटत नाही, खूप मोठा वाघ आहे. ठीक आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी परत राजाला मरत दूध घेऊन जातात, तारकदासून बसलेले आहेत आणि बाळा काल दूध आणलं नाही तुम्हाला. हो दूध घेऊन आलो होतो म्हणे महाराज, हे तुम्ही इथं मोठा वाघ होता तुमच्या जागेवर. अरे मीच होतो. कसं शक्य आहे म्हणे, तुम्ही माणूस आहात, तो वाघ होता. पाहायचं का म्हणे तुला, दाखवा म्हणे. आणि त्यांनी तात्काळ वाघाचं रूप धारण केलं आणि राजाराम महाराजांनी वाघाच्या पायावर डोकं ठेवलं वयाच्या 5व्या वर्षी. हो, कारण माहिती झालं सगळं. मोठी गोष्ट. आणि 5व्या वर्षी, आज 5व्या वर्षी काही वाघाच्या कळत नाही. पायावर डोकं ठेवलं. बरोबर. आणि मग त्यांनी मूळ रूपात येऊन डोक्यावर हात ठेवला. तुझी आणि चिदंबराची भेट लवकरच होईल. हे चिदंबर नाम पहिल्यांदा त्यांना द्वारकादास महाराजांकडून कळालं. अरे बापरे. वयाच्या 5व्या वर्षी. बरं. आणि मग तिथून पुढे वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी अजून एक प्रतिज्ञा केली की मी पायात चप्पल घालणार नाही. 5व्या वर्षी. 5व्या वर्षी. वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांनी घरी आंघोळ कधी केली नाही. गोदावरीमध्ये स्नान करायचं आणि तिथून कळशी भरून संपूर्ण ग्रामदेवताला पाणी घालायचं आणि मग घरी यायचं. हा नित्यनेम चालू झाला. पण द्वारकादास महाराजांची भेट झाली आणि नित्यनेमामध्ये बदल झाला. पाणी घातल्यानंतर कळशी ओट्यावर ठेवायची आणि झाडाखाली जाऊन चिदंबराचा जप करीत बसायचं. हे त्याच्या आधी नव्हतं. त्यांनी सांगितल्यानंतर तुझ्याने चिदंबराची भेट होईल, ते नाव त्यांनी ऐकलं आणि तिथून पुढे चिदंबराचा धावा त्यांनी सुरू केला. महाराज त्यांनी प्रभूंना बघितले नव्हतं, काहीच नाही, काहीच नाम सुरू केलं, काहीच नाही. अरे वा. आणि मग तिथे जाताना तिथे भागवत चालू होतं द्वारकादास महाराजाकडे आणि त्याच्यामध्ये ध्रुवाख्यान निघालं. आणि मग ध्रुव बाळाला जर अढळपद प्राप्त होतं तर मला का होऊ नये म्हणून त्यांनी सुद्धा तीच घोर प्रतिज्ञा केली आणि अन्न पाण्याविना झाडाखाली ध्यानस्थ बसायचं. आईने शोधत शोधत जायचं कुठे बसला आणि मग त्यांचा हात धरून त्यांना घरी घेऊन यायचं, जीव घालायचं, जा बाबा. अरे बापरे. अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम चालू झाला. वयाच्या 10व्या वर्षी त्यांना महादेव मंदिरामध्ये म्हणजे बाळेश्वर मंदिरामध्ये स्वामींनी भगवीशाल अंगावर घेऊन तेजपुंज महात्मा संभाषण केलं नाही, फक्त खुणेने जवळ बोलावलं आणि जवळ बसून कृपादृष्टी टाकली. डोक्यावर हात ठेवला, अंगावरून पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं बाळा, म्हटलं बोलले नाही, मला जेवण करायचं आहे. हाताने खुणेनेच त्यांनी सांगितलं. आणि राजारामाला पळत आईकडे गेले. आई एक महात्मा आलेला आहे, त्यांना जेवण करायचं आहे. त्या काळी काय होतं, भाजी आणि भाकरी. आई म्हणे स्वयंपाक तयार आहे बाळा, मी महाराजांना बोलून आणतो, जा बोलून आण. ते परत मंदिरात आले तर तिथे कुणीच नव्हतं. ती पहिली भेट झाली, संभाषण झालं नाही. पण ज्याच्याकडून कार्य करून घ्यायचं आहे त्याच्यावरती कृपादृष्टी फार महत्त्वाची आहे आणि ती कृपादृष्टी टाकण्यासाठी स्वामी आले होते. ती कृपादृष्टी वयाच्या 10व्या वर्षी स्वामींनी राजाराम महाराजावरती टाकली, कारण त्याच्याकडून कार्य करून घ्यायचं होतं. हाच तो अनुग्रहच, म्हणजे तो अनुग्रह कृपादृष्टीचा अनुग्रह आहे. बरोबर. पण मूक संवाद आहे, बरोबर, तिथे संवाद नाही. बरोबर. आणि मग असं झाल्यानंतर मग चिदंबर भक्ती अधिक दृढ झाली. त्या दिवशी त्यांनी उपवास केला. ज्या दिवशी महात्मा निघून गेले, गुप्त झाले, त्या दिवशी उपवास केला, जेवण केलं नाही. जेवायचं म्हटल्याने निघून गेले म्हणून त्यांनी उपवास केला. आपल्याला मुद्दाम इथे की भोजनामागे ती तुप पाव शर पडीला विसर स्वप्ना माझे, किती ते साम्य आहे बघा. साम्य आहे. तुकोबांनाही एकदाच दर्शन दिलं आणि निघून गेले. यांनाही तसंच आधी दर्शन झालं आणि ते निघून गेले. साम्य आहे दोन्ही याच्यात. आणि तिथे अवतारच साम्य महाराज, त्याच्यात काय विशेष नाही ना, अवतारच समान आहे. क्या बात आहे. आणि म्हणून राजाराम महाराज नंतर क्रमाक्रमाने वाढत असताना मग एक दिवस गोदावरीमध्ये स्नान करतात. शरीर यष्टी खूप उंच आहे, गौरवर्ण आहे, बलदंड शरीर आहे. आणि एक दिवस नदीवरती आंघोळ करतायत आणि पेशवे पुंतंब्यावरून येत आहेत आणि येताना त्यांनी तो मुलगा पाहिला आणि मग आपल्या शिपायाला विचारतो, मुलगा कोण आहे रे? जा त्याला बोलून वाड्यावरती बोलवलं म्हणून सांग. आणि तो शिपाई जातो आणि तुम्हाला राजांनी बोलवलेलं आहे. मग ते पाणी घालून आईला सांगतात, आई मला राजांनी वाड्यावर बोलवलं आहे.
जा बाळा, जाऊ नये, काय म्हणतात ते बघ. आणि मग येतात. तर पेशवे म्हणतात, शिपाई म्हणून भरती होतो का? थांबा, मी आईला विचारून येतो. बरं. परत ऐकलं, आई ते मला शिपाई म्हणून भरती करायचं म्हणतात. आई म्हटलं, ठीक आहे ना बाळा, आता तू नाहीतरी काय करतो, पाणी घालून येतो, चरबी ठेवतो आणि कुठेतरी जाऊन ध्यानस्थ बसतो. बरोबर. त्यापेक्षा तू नोकरी करतो तर फार छान गोष्ट आहे ना. बरं. जा ना, जा म्हणे. आणि मग राजाराम महाराज निघाले. त्यांची शिपाई म्हणून भरती झाली, पण पुढे प्रमोशन आणि ट्रान्सफर दोन्ही झालं आणि होशंगाबादला त्यांना शिलेदार म्हणून पदवी मिळाली. बरं. 500 घोडेश्वरांचं नेतृत्व राजाराम महाराजांकडे आलं. बरं. आणि मग राजाराम महाराजांचा दिनक्रम चालू झाला. आणि मग त्यांनी आई आणि आपली पत्नी, वडील एक्सपायर झालेले, मग आई आणि पत्नी दोघांना घेऊन ते होशंगाबादला गेले, मध्य प्रदेशमध्ये. बरं. नर्मदा तीरावरती होशंगाबाद. बरोबर. आणि मग तिथे गेल्यानंतर काही दिवस ड्युटी केल्यानंतर एक दिवस कृष्णभट्ट नावाचा ब्राह्मण तिथे येतो. तो कृष्णभट्ट ब्राह्मण तिथे 2 वर्ष राहतो. बरं. तेवढ्यामध्ये आई एक्सपायर होतात. बरं. आईचा सर्व विधी कृष्णभट्ट करतो. दसक्रिया विधी 13वा सगळं कृष्णभट्टच करतो. बरं. आणि एक दिवस कृष्णभट्ट राजाराम महाराजांना बोलतो, अरे तुझा अवतार, तुझा जन्म नोकरी करण्यासाठी झालेला नाही आहे. बरं. तू ज्याच्यासाठी जन्माला आला तो चिदंबर अवतार कर्नाटकमध्ये झालेला आहे आणि तू इकडे काय करतोस? परत एकदा स्मरण करून दिलं, परत स्मरण करून दिला. पण राजाराम महाराजांनी त्यावेळेला व्यवहार बोलून दाखवला. बघा, तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे, परंतु मला काहीतरी अनुभव आल्याशिवाय मी नोकरी सोडणार नाही. बरोबर. स्वामींनी मला काहीतरी चमत्कार दाखवला पाहिजे, बरोबर, तर मी नोकरी सोडेल. ठीक आहे म्हणे. मग त्या दिवशी रात्री झोपल्यानंतर आहे राजाराम महाराज दृष्टांत होतो. एक मोठा समारंभ आहे, एक गादी आणि त्या गालीचा टाकलेला आहे, उंच आसन आहे, त्याच्यावर तेजपंच महात्मा बसलेला आहे, लोक लाईनशीर दर्शन घेत आहेत. आणि तेवढ्यामध्ये त्या लाईनमध्ये राजाराम महाराज येत आहेत. आणि मग ते राजाराम महाराजांना थांब म्हणतात आणि आपल्या हाताने भस्म लावतात आणि हातात खडीसाखरेचा प्रसाद देतात. हे स्वप्नामध्ये आहे. बरं. आणि जागृतीत आले तर खरोखर खडीसाखर हातात आहे, कपाळाला भस्म आहे. अरे बापरे. बरं. आणि मग सांगितलं कृष्ण भट्टाला की मी आता नोकरीचा राजीनामा देतो आणि चिदंबराकडे जातो. बरोबर. आणि पेशव्याकडे राजीनामा देण्यासाठी गेलाय. पेशव्यांनी त्यांना खूप समजावलं, वाऱ्याची मोठ बांधून का पोट भरतं म्हणे. हां, तो काहीतरी ऐकून नोकरी सोडतोय, हे योग्य नाही आहे ना. बरोबर. त्यांनी काही ऐकलं नाही आणि ते तिथून निघाले. आमच्याच गावात लिंबाची हिरडे म्हणून होता, तोही त्यांचा सहाय्यक होता. बरं. तिथेच होशंगाबादलाच होता. बरं. आणि मग दोघे जण 2 घोड्यावरती, यांची राजारामाची पत्नी आणि तो लिंबाची हिरडे, असे 3 जण 2 घोड्यावरती काशीवरून निघाले. होशंगाबादहून काशीला गेले. बरं. पेशव्यांना भेटण्यासाठी. आणि मग तिथून ते नागपूरला गेले. बरं. नागपूरला. बरं. नागपूरहून घोड्यावरून प्रवास करत ते 1 महिन्याने पंढरपूरला आले. बरं. याच्यामध्ये एक थोडासा एक किस्सा आहे की राजाराम महाराजांना अनेक चोर आडवे येत होते, परंतु चोरांनी त्यांना न लुटता चोरांनी त्यांचा आदरच केला. ही चिदंबर कृपा होती. बरं. बरं. आणि एका ठिकाणी रस्त्यामध्ये खूप गवत आहे, घोड्यानं चालणं अशक्य झालेलं आहे. आणि त्यावेळेला राजाराम महाराजच्या पत्नीला ते सांगतात, तुम्ही खाली उतरा आणि पायवाटेने असं पायी या, गवत संपलं की पुढे तुम्ही घोड्यावर बसा. आणि त्या गवतामध्ये एक विहीर होती, ती बांधलेली नव्हती. बरं. ती गवतामध्ये दिसतही नव्हती, पण राजारामची पत्नी त्या विहिरीत पडली. हो. बरं. विहिरीतून स्वामी प्रकट झाले, तिला हातावर घेऊन स्वामी बाहेर आले. अरे बापरे. मग इथे प्रश्न येतो, देव कणाकणात भरलेला आहे, तो या प्रकारे विहिरीत पडण्यासाठी किती वेळ लागला? स्वामींना प्रकट व्हायला किती वेळ लागला? आणि स्वामी तिला घेऊन वर आले
म्हणजे कसं काय हे सगळं नियोजन? बरोबर. याचा विचार होणे आवश्यक आहे की कणाकणामध्ये भगवंत आहे आणि त्या कणाला प्रगट होण्याची शक्ती आहे ती भगवंताची कर्तुम शक्ती आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी भक्ताचा पण कुठेतरी दृढ भाव, श्रद्धा महत्वाची. त्याला महत्वाचे. बरोबर. म्हणून भक्तासाठीच देव साकार होतो. बरोबर. त्याच्या त्यात प्रश्नच श्रद्धेमुळे नाही. त्याला आणि पळायला लागतं. त्याला लागतं. आणि मग पुढे चालत असताना पंढरपूरला आले. पंढरपूरला विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केला आणि विठ्ठलाला प्रार्थना केली की पुढे भाषा कळत नाही आहे, पुढे रस्ता माहीत नाही आहे, अशा वेळेला आमचं सहकार्य करा पांडुरंगा. त्यावेळेला पांडुरंगाने आपला पुजारी धर्मराज बडवे त्यावेळेचे त्यांना सांगितलं की मंदिरात कोण आलेलं आहे स्वप्नामध्ये त्यांची व्यवस्था तू कर. आणि मग ते धर्मराज बडवे सकाळी मंदिरात आले. ते राजाराम महाराज, त्यांची पत्नी आणि लिंबाजी हिरडे असे तिघेजण बसलेले होते. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला चिदंबराला भेटायला जायचं आहे. पांडुरंगाने ते धर्मराज बडवे, मीच कर्नाटकमध्ये चिदंबरा नावाने अवतार घेतलेला आहे आणि त्यांना तिथे दर्शनाला जायचं आहे. मग त्याने धर्मराज बडवेने आपला नोकर होता त्यांच्याकडे आणि तो कर्नाटकचा होता पण त्याला मराठी आणि कानडी दोन्ही भाषा येत होत्या. म्हणून त्याला बरोबर वाट खर्चीसाठी पैशाची हुंडी दिली. ती त्यांच्याकडून तू काही न घेता हा तू खर्च कर, त्यांच्याकडून काही घेऊ नकोस आणि त्यांना कुंदगोळला पोहोचेपर्यंत तू त्यांच्याबरोबर राहा म्हणून त्याला सांगितलं. आणि मग तिसरा घोडा परत तिथून पुढे निर्माण झाला आणि मग तिथून पुढे त्यांचा प्रवास चालू झाला. बरोबर. पुढे गेल्यानंतर पंढरपूरच्या पुढे गेल्यानंतर दुपारची वेळ आहे. रस्ता पुढे दिसेना असा झालेला आहे आणि एक 10 वर्षाचा मुलगा खांद्यावर घोंगडी टाकलेली आहे, लंगोट लावलेली आहे, हातामध्ये छडी आहे, पायात नवी चप्पल आहे आणि राजाराम महाराजांना म्हणतो ह्याच रस्त्याने माझ्या गाया गेलेल्या आहेत, मी पुढे चालतो, तुम्ही या. नाही थांबा म्हणे, आता दुपार झाले, आपण भोजन करूया. एक ओढा होता, पाणी वाहत होतं आणि ते पाण्याच्या कडेला बसून आपण जेवण करूया, मग आपण पुढे चालूया. म्हणून सगळे जेवायला बसले. त्या मुलाला आग्रह केला. तो मुलगा नाही नाही म्हणता राजाराम महाराज जबरदस्तीने अर्धी भाकर आणि लिंबू दिलं आणि तो मुलगा झाडाच्या आड जाऊन काही क्षणामध्ये येतो आणि माझं जेवण झालं म्हणतो. राजाराम महाराज चमकून वरती पाहिलं. हा एका क्षणात अर्धी भाकरी खाऊन इकडे आला, हा कोण आहे? मनामध्ये खुणगाट पक्की झाली, हा भगवंतच आला आहे, पांडुरंग चालेला आहे. आणि मग विचार केला, हातामध्ये सोन्याचं कडं होतं आणि एक कडं आपण याला देऊया, बरोबर काही शिदा आहे तोही याला देऊया. कारण त्यांनी सांगितलं मी मजुरीसाठी गेलो होतो, बरोबर असं म्हणून मी गरीब आहे, माझ्या अशी परिस्थिती वर्णन केलं. म्हणून राजाराम महाराज दया आली की याला देऊया आपण. आणि मग मुलगा पुढे आणि ही मागे असं करीत कुंदगोळला पोहोचले. अरे बापरे. म्हणजे देव स्वतः त्यांना मार्ग दाखवायला सोबत होते. देव होते आणि ते एका गुराख्याच्या रूपात होते. आणि असंच दर्शन त्यांनी अनेक संतांना दिलंय. गुराख्याच्या गोंगडी आणि हातात काठी असंच देव आणि पांडुरंगाने हेच दर्शन राजाराम महाराजांना सुद्धा म्हणजे झालं. बरं. आणि तिथे गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कुंदगोळमध्ये पोचल्यावर मुलगा अचानक गुप्त झाला. मुलगा शोधून सापडलाच नाही. त्याला धान्य द्यायचं, त्याला हे द्यायचं, तो मुलगाच नाही तिथे. खूप शोध घेतला, मुलगा सापडलाच नाही. मग अजून दुःख झालं. मग कळालं की भगवंतच होता ना, का परीक्षा घेतली मग आमची. बरोबर. आणि मग एका लिंगायतवाण्याला दया आली. बैलाची गोठणी लिंगायतवाणी राहावया त्यांनी जागा दिली. श्रावण तो मास वद्य चतुर्दशी आलो कुंदगोळाशी स्वामीपाशी. शुक्रवार दिवस होता एक प्रहर येऊनी सत्वर उतरिलो. बैलाचे कोठिनी लिंगायतवाणी राहावया त्यांनी जागा दिली. दास म्हणे बहुत आनंद जीवाशी चिदंबरापाशी आलो म्हणून. देवा मला एवढा आनंद झालाय की मी चिदंबराच्या जवळ आलेलो आहे. परंतु त्या लिंगायतवाण्याने जिथे बैल बांधतात त्या गोठ्यामध्ये त्यांना राहायला जागा दिली. की जिथे तीव्र मुनियाचा सेंट आहे तिथे मनुष्य 10 मिनिटापेक्षा जास्त थांबू शकत नाही. तिथे राहण्यासाठी पण ज्यांचा देहभाव गेलेला आहे त्यांना त्याची काय क्षित होती महाराज. कुठे ठेवा
पण माझ्या भगवंताजवळ ठेवा, एवढी त्यांची अपेक्षा होती. म्हणून त्या बैलाच्या गोठ्यात सुद्धा ते आनंदाने राहिले आणि तिथे बसून त्यांनी प्रतिज्ञा केली, भगवंता जोपर्यंत तुम्हाला भेटायला येत नाही तोपर्यंत अन्नपाणी आम्ही घेणार नाही. आणि राजाराम महाराज, त्यांची पत्नी आणि लिंबाजी हिरडे तिघांनी तीच प्रतिज्ञा केली आणि तिघही उपोषणाला बसले. आणि मग तिसऱ्या दिवशी ओले नारळ साखर फराळाशी पोटभर नाम घेता चिदंबर सहस्रावधी विघ्ने धुर सहस्रावधी फौज जाण मंत्र म्हणता तारांगण दास चिदंबर म्हणत मंत्र सामर्थ्य सांगत. आणि मग ते उपोषणाला बसलेलं आहे. 3 दिवस झाले. ओलं खोबरं आणि साखर त्यांच्या तोंडामध्ये स्वामींनी दृष्टांतात घातले. अरे बापरे. आणि यांचे डोळे उघडले तर तोंडात खोबरं आणि साखर आहे. खडी साखरेसारखं. खडी साखरेसारखं तोंडात खोबरं आणि साखर आहे. मग डोळे उघडले, समोर गुंडीधर चिदंबर उभे होते. राजारामावर विचारला, आपण कोण? ज्याच्यासाठी तुम्ही इतक्या लांब चालत आला तो चिदंबर मी आहे. मुळीच नाही म्हणे तुम्ही माझा चिदंबर. मी ऐकलंय माझा चिदंबर पूर्ण ब्रह्म आहे. माझा चिदंबर ब्रह्मांड नाही काय आहे. तुम्ही एक ब्राह्मण दिसता, मी काय विश्वास करू? तुझी शंका बरोबर आहे. बरं, चल म्हणे बाहेर. आणि त्या लिंगायत वाण्याच्या गोठ्यातून ते बाहेर पटंगणामध्ये आले. आणि कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने जे विश्वरूप दर्शन श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं, तेच विश्वरूप दर्शन राजाराम महाराजांना कुंदगोळमध्ये चिदंबर स्वामींनी दाखवलं. त्यावेळेला राजाराम महाराज सरेंडर झाले. अरे बापरे. तोपर्यंत नमस्कार नाही केला. ही संतांची भूमिका. तुम्ही सांगताय का अंगावर काटा येतोय, कारण ते विश्वरूप दर्शन फक्त भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या एका भक्ताला दिलं होतं. आणि हे तिसरं मी आज ऐकतोय, हे राजाराम महाप्रभूंनी. आणि मग राजाराम महाराजांना आलिंगन दिलं. आणि त्या आलिंगनाचं वर्णन मला करता येत नाही माझ्या बंधनामुळे, की ज्यांनी एकमेकाला तेज उठलं त्या हृदयीचे त्या हृदयी घातले. त्या हृदयी घातले. आपली जीभ 7 मिनिट राजारामाच्या तोंडात घातली. 7 मिनिट. अरे बापरे. स्वामींनी. आणि मग इथे प्रश्न येतो, ते यजुर्वेदीय कन्वय शाखामध्ये चिदंबर स्वामींनी अवतार घेतला आणि एक क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आले. देवाला याती कळाले नाही का? सज्जन हो, देव याती पाहत नाही हो, देव भक्ती पाहतोय. देव याती पाहत नाही. कोण कुठल्या यातीचा आहे याच्याशी भगवंताला कर्तव्य नाही. आणि मग त्यांनी एकमेकाचं आलिंगन झाल्यानंतर मागा काय तुम्हाला मागायचं ते, काय मागायचं ते मागा. माझ्याच्याने नाही झाला तर मी ईश्वराकडे मागून घेतो, पण तुमची इच्छा पूर्ण करतो. काय मागायचं ते मागा. 1000 वेळा स्वामी म्हणतात माग, काय मागायचं ते माग. खूप विनंती म्हणे, देवा मागतो, आता द्यायला तयार व्हा. माग, मी वाट पाहतोय म्हणे. काय नाही, माझ्या ध्येयासहित तुमच्या चरणी समर्पित होतो. आणि अहर्निशी तुमचं मला स्मरण राहावं अशी कृपा माझ्यावर तुम्ही करा. आणि तिसरं म्हणतात, दास म्हणे चिदंबर डोळा दिसावे अक्षर. अरे मग राजाराम महाराज चिदंबर स्वामी लगेच आठवण करतात, का रे ध्येयासहित माझ्या चरणी समर्पित म्हणतो आणि डोळे कोणाला मागतो? ध्येय मला समर्पण करतो आणि डोळे कोणाला मागतो? देवा क्षमा करा, मी राहून राहून ते भावावर जातो. हा माझा फार मोठा दोष आहे, क्षमा करा, मला डोळे देऊ नका. आणि खरोखर स्वामींनी डोळे दिले नाहीत. येताना ज्यावेळेला ते कुंदगोळून होशंगाबादून येत होते त्यावेळेला राजाराम महाराजांना दिसायचं प्रमाण कमी होतं. हो, त्याच वेळेला. बरं. आणि वयाच्या खूप अगोदर त्यांना दृष्टी त्यांची कमजोर होती. बरं. कारण कुंदगोळमध्ये जी भेट झाली त्यावेळेला राजाराम महाराजांचं वय 37 म्हणजे 37 वर्षाचं होतं आणि चिदंबर स्वामींचं वय त्यावेळेला 47 इयर्स.
बरं. आणि दोघेही त्यावेळेला सुस्थितीत होते. आणि राजाराम महाराजांना जो काळ मिळाला तो फक्त 10 वर्षाचा काळ मिळाला चिदंबर स्वामी बरोबर राहण्याचा. बरं. आणि 10 वर्षामध्ये ज्यांनी जी लीला पाहिली त्याचं वर्णन करताना राजाराम व्यास वर्णिली दास पाहिली लीला चिदंबरी रे, व्यासाने वर्णन केलं पण मी पाहिलंय असं म्हणणारे राजाराम महाराज. राजाराम महाराज तिथेच राहिले का? प्रभूंजवळच राहिले? त्यांच्या जवळच राहिले. बरं. आणि नंतर संगतीने कन्नड यायला लागलं बरं. म्हणून कानडीमध्ये सुद्धा अभंग केले त्यांनी. बरं. आणि म्हणून तोरो तोरो निन्नपादा जीवशृंगी तगी कदा बारो बारो चिदंबरा कीर्ती माडो ನಿನ್ನ ಹೆಸರ ನಿನ್ನದು ದೊಡ್ಡದು ಅವತಾರ ತಿಳಿಯಬೇಕು ಚರಾಚರ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕೂಡರಿ दास बंधाणो भिकारी. हे कानडी अभंग केला. अजून कानडी मिक्स बी अभंग केलेले आहे. दास हे त्यांचं दास ही उपाधी त्यांनी घेतली. बरोबर. जसं तुका म्हणे बरोबर. तसे तिथे दास म्हणे दास केलं. म्हणे. बरोबर. आता त्याच्यामध्ये रामदास स्वामींचे अभंग सुद्धा दास म्हणे आहे. हो बरोबर. त्यांचे श्लोक सुद्धा दास म्हणे आहे, अभंग सुद्धा दास म्हणे आहे. पण चिदंबर महाप्रभूंचा उल्लेख प्रत्येक अभंगामध्ये आहे. चिदंबर दास म्हणे म्हणे चिदंबर दास अभंगाचा शेवटच असा आहे. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींचे गुलाबराव महाराज म्हणून माधांचे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज होते, त्यांचे पण अभंग गाथा आहेत, फार मोठे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी पण समान याच्यात प्रत्येक अभंगामध्ये कुठल्याही देवांवरती जरी अभंग असला तरी ज्ञानेश्वर माऊलींचा प्रत्येक अभंगात उल्लेख केलाय. तसाच चिदंबर महाप्रभू आपल्या इष्टदैवताला संत प्रत्येक क्षणी आठवत असतात. बरोबर. ही त्याची खूण आहे. बरोबर. राजाराम महाराजांनी सर्व देवतांचं विश्लेषण केलेलं आहे, सर्व देवतांचं. पण मग जेव्हा ते आलिंगन दिलं, या हृदयचे त्या हृदयी घातले, त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यानंतर काय झालं? म्हणजे त्याच्यानंतर राजाराम महाराजांना गत जन्माचं स्मरण झालं. सगळं मी स्मरण झालं. कशासाठी आलो त्याचं स्मरण झालं. बरोबर. आणि तिथून पुढे कार्य करण्याचं निश्चित झाल्यामुळे जीवनाला एक शिस्तबद्ध चाकोरी मिळाली. मग प्रभूंनी तिथे त्यांच्याकडनं काही अनुष्ठान किंवा काही साधन करून घेतलं का, की ते तर जन्मसिद्ध होते, त्यांना स्मरण झालं की मीच प्रल्हाद, उद्धव आणि तुकोबा नामदेवराय होतो. तर मग तिथून त्यांनी अभंगरचना सुरू केली. तिथे सेवा कशी केली प्रभूंची? अभंगरचना त्याच्यानंतर सुरू झाली. बरं. स्वामींनी 57 वर्ष झाल्यानंतर तूर्त मी गुप्त बसतो, मजवर श्रद्धा ठेवून माझे नामचिंतन जो करेल त्याला मी त्रिकालांतर देणार नाही असं सांगितल्यामुळे राजाराम महाराजांना मलप्रभा तीरी दोघे जण उभे आहेत. आणि त्यावेळेला चिदंबर स्वामी म्हणतात, मी तुला मूर्ती निर्माण करून देतो. भगवंता अंतकरणात तुम्ही आहात, मला तुम्ही मूर्ती निर्माण करून द्यावी असं मुळीच नाही, मला त्याची आवश्यकता नाही. बरं. परंतु चिदंबर स्वामी स्मरण देतात, अरे आपण संसारिका लोकांप्रमाणे नाही आला आणि गेला, आपल्याला समाजाच्या उद्धारासाठी कार्य करावं लागतील. तर आपला मृत्यूलोकात येणं काहीतरी सार्थकी ठरेल. बरोबर. अन्यथा विनाकरणाला विनाकरण गेलं. बरोबर. अशी अवस्था प्राप्त होईल. म्हणून मी मूर्ती निर्माण करून देतो, ज्याच्या दर्शनाच्या योगे लोकांचा उद्धार होईल. आणि तू अभंग निर्माण कर, ज्याच्या दर्शनाच्या योगे, ज्याच्या श्रवणाच्या योगे लोकांचा उद्धार होईल. अशी कार्य आपल्याला करायची आहेत. बापरे. आणि तीच मूर्ती मग बाभुळगाव, तीच मूर्ती चालत बाभुळगावला गेली चिदंबर स्वामींनी. कारण विश्वकर्माला आज्ञा करून मलप्रभा नदीमध्ये बघ म्हणे नदीकडे पाणी वाहत होतं आणि आयताकृती दगडं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहत होत्या. त्यावेळेला चिदंबर स्वामी राजाराम महाराज म्हणतात, देवा मी जन्मजन्मांतर आपल्याबरोबर आहे. पाण्यावरती पिंड तरलेले मी पाहिलेले आहे, पाण्यावर दगड तरंगलेले मी पाहिलेले आहे, परंतु प्रभाच्या विरुद्ध दिशेला शिला वाहत आहेत हे मी कधी पाहिलं नाही आहे. याचं कारण मला सांगावं. तर सांगितलं, कलियुग असा चालणार आहे आणि मी असा चालणार आहे. म्हणून सगळ्या गोष्टी तिथे विरोधाभास आहे. तो विरोधाभास कसा आहे की जगात ब्राह्मणेतर देव आहे, सर्वांचे अर्चक ब्राह्मण आहे आणि सर्वांना वेदोक्त पूजा आहे. पण जो यजुर्वेदीय कर्म शाखेमध्ये अवतार घेतलेला ब्राह्मण आहे, बरोबर, तो चिदंबर स्वामी, चिदंबर स्वामींना अभंगाची पूजा आहे. बरं बरं. पण ते जे पाषाण वाहत आले तर मग त्यांना काढून विश्वकर्मांनी काही क्षणामध्ये 6 मूर्ती निर्माण करून दिल्या. किती? 6 मूर्ती. 6 केल्या. त्यापैकी 4 बाभुळगावमध्ये आहेत आणि 2 बाभुळगावमध्येच गुप्त आहेत.
पण 6 म्हणजे कुठल्या कुठल्या मूर्त्या होत्या किंवा 4? चिदंबर स्वामी, सावित्री माता, सरस्वती माता, बरोबर. हनुमंत, हा. गरुड आणि प्रभाकर. बरं, हे सर्व आपलं सहपरिवार ते सहपरिवार आले. बरं. गरुड आणि प्रभाकर. कारण कुंदगोळमध्ये राजाराम महाराजांनी सर्वस्व चरणी समर्पित करतो म्हटल्यानंतर चिदंबर स्वामींनी सुद्धा सांगितलं मी सर्वस्व तुला देतो. पण मग हे प्रभूंनी आपला अवतार लीला गुप्त करणं म्हणजे सगुण अवतार लीला गुप्त करायच्या आधी झालं की नंतर झालं? हा सगळा प्रसंग, हा विग्रहाचा प्रसंग, मूर्ती. विग्रहाचा प्रसंग स्वामी असताना झाला. बरं. स्वामी असताना झाला. असतानाच त्या मूर्त्या बाभुळगावला आल्या का? स्वामी असताना त्या मूर्त्या मुळामध्ये दास म्हणे मुळी जन्मलाची नाही, त्याशी मरण नाही कदा काळी. बरोबर. आणि संभव ज्याचा अवतार अवतार आहे त्याला आम्ही मृत्यू असं कसं म्हणू शकतो महाराज? बरोबर. ज्यांनी जन्म घेतला त्याला मृत्यू आहे, बरोबर. ज्यांचा जन्मच नाही त्यांना मृत्यू नाही. बरोबर. पण मृत्यूचं त्यांनी ड्रामा तिथे केला बरोबर. आणि निर्याण दाखवलं. आणि मृत्यूचं निर्याणाच्या वेळेला 33 कोटी देवता तिथे मुरगुडमध्ये येतात. बरोबर. आणि मग ज्या दिवशी तो विधी सुरू होतो त्या दिवशी अग्नी थरथरत उभा असतो. चिदंबर स्वामी त्या चंदनाच्या लाकडावरती झोपतात आणि अग्नीला सांगतात तुमचं काम सुरू करा. देवा तुम्हाला कसं स्पर्श करू मी? अग्नी म्हणतो हे तू तुझं काम कर, तू बाकी विचार करू नको आणि तुझ्याच्याने मी जळणार नाही हे मी तुला माहिती आहे ना. आणि अग्नी लागल्याबरोबर शरीर गुप्त झालं. लाकडावर शरीरच नाही. अरे बापरे. तिथे जे शिवलिंग आहे ते त्यांच्या मुलाने स्थापन केलेलं आहे मुरगुडमध्ये. बरं, म्हणजे प्रभू गुप्त झाले. प्रभूंच्या हस्ते नाही, त्यांच्या मुलांच्या हस्ते, ज्येष्ठ पुत्र दिवाकर दीक्षित त्यांच्या हस्ते ती लिंग स्थापना झालेली आहे. बरं. आता त्या स्थळी जिथे ते गुप्त झालेत आणि ते तिथे गुप्त झाले. पण हे दृश्य राजाराम महाराज पाहत होते ना. गरुड आनंदाने उड्या मारत होता आणि राजाराम महाराज हसतायत. हो, म्हणजे त्या प्रसंगी अंत्यविधीच्या कार्यक्रमात हसतायत. विरोधाभास आहे. हो. चिदंबर स्वामी म्हणतात अरे परिस्थिती काय चाललंय काय तू हसतोय? तेव्हा काय करू? इतकं सुंदर रूप मी कधी पाहिलं नाहीये. शंकर चक्र पद्म घेऊन तुम्ही व्यात. काय सुंदर रूप आहे महाराज, मी कधी पाहिलं नाही म्हणून मला आनंद मावेन असा झाला. म्हणून देवा हसू येत आहे, काय करू? अरे प्रसंग हसण्याचा नाहीये ना, इथे अंत्यविधी चालू आहे. हे तुला दिसतं कारण तुझ्या डोळ्यावर माया नाही म्हणून तुला दिसतं. या मायाच्या लोकांना माझा अंत्यविधी दिसतोय. अरे बापरे, अरे बापरे. आणि मग राजाराम महाराज शांत होतात कारण बाकीच्या मुलांना त्रास झाला असता. बरोबर. म्हणून ते शांत होतात. आणि मग स्वामी पुढेच कथा, मग त्या मूर्ती प्रकट होतात, ते चालत जातात. मग तेव्हा लगेच प्रभुगुप्त झाल्यानंतर तिथे राजाराम महाराज म्हणजे त्यांना आज्ञा होते का की तू आता तुझ्या मूळ स्थळी जा म्हणून? लोक रूढीनुसार सर्व विधी पूर्ण व्हावा लागतो ना. 13वा हे काय सगळं विधी त्याला 15 दिवस जातातच. बरोबर. हा, म्हणजे तो मधला पिरियड गेलाच ना, तो काळ गेला. बरोबर. त्यानंतर हा सगळा इतिहास घडला. मलप्रभा नदी तीरे स्वामी होतेच, स्वामी गेले नाही. एवढंच काय, त्या मूर्ती घेऊन ते कर्नाळ निघाले सौंदत्तीवरून. तिथे त्यांनी 2 कार्यक्रम केले नदीमध्ये. बरं. नदीमध्ये कार्यक्रम करताना एका सावकाराच्या घरी राजाराम महाराजांनी शिदा आणायला पाठवलं. आपल्याला जन्मोत्सव आहे, काय लोक येतील 10, 20, 25, त्यांना आपण भोजन देऊया आणि जन्मोत्सव साजरा करूया म्हणून त्या सावकाराकडून शिदा घेऊन ये म्हणून त्याला पाठवलं. सावकाराने त्यांना हाकून दिलं की बाबा उठतात चालतात तोंड घेऊन मागायला. राजाराम महाराज म्हणे ठीक आहे, जे एवढे 5 अभंग घेऊन जा आणि तिथे जाऊन उच्चारण कर, त्या अभंगाचं वाच त्यांच्या दरवाज्यात जाऊन आणि तू परत ये. त्याने जाऊन ते अभंग वाचले. सावकार जमिनीवर पडला, त्याच्या पोटात आग सुरू झाली, तो जमिनीवर गडबड लोळायला लागला. आणि मग सावकार म्हणतो तो कोण आला होता दरवाजामध्ये? तो गेल्यानंतर मला त्रास सुरू झाला, त्याला बोलवा म्हणे कोण आहे तो. आणि त्याला बोलवलं. काय पाहिजे तुला? आम्हाला कार्यक्रमासाठी शिदा पाहिजे, घेऊन जा म्हणे. मग त्या सगळे शिद्याची व्यवस्था त्यांनी केली. शिदा घेऊन त्यांनी जन्मोत्सव साजरा केला. मग
वरुची बापू दीक्षित, काशीनाथ दीक्षित, मृत्युंजय दीक्षित आणि अजून एक शंकर दीक्षित असे लोक तिथे राजाराम महाराजांच्या कडे आले आणि सर्वांनी त्याच्यामध्ये वरुची बापू दीक्षित पुढे येऊन सांगितलं की आम्ही संचार करून तुमच्याकडे निधी आणून देतो, तुम्ही मंदिराचं बांधकाम करून घ्या, आपण ह्या मूर्ती मंदिरामध्ये स्थापन करूया. हे प्रभूंचे वंशज का बाकीचे? हे स्वामींचे मुलं ते. बरं बरं. आणि मग राजाराम महाराजांनी 6 महिन्यामध्ये ते मंदिराचं बांधकाम केलं. ते नदीपात्रामध्ये सौंदत्तीला. हो बरं. सौंदत्तीला बरं. सौंदत्तीच्या वरती शिंगार कुपा म्हणून गाव आहे. बरं. त्याच्या मधोमध ते मंदिर आहे. बरं. नदीमध्ये. आणि तिथे मूर्ती स्थापन करायचे ठरलं. 3 कळसाचं मंदिर आहे. बरं. अजूनही आहे ते? अजूनही आहे. दगडी मंदिर आहे महाराज ते. बरं बरं बरं. त्याला काय होणार आहे? ऐतिहासिक घटना म्हणजे ऐतिहासिक प्रूफ आहे. प्रूफ आहे. बरोबर. आणि मग हनुमंत कुलकर्णी बेळगावचा याच्या मुलीचं लग्न आहे आणि तो हनुमंत कुलकर्णी राजारामाचा शिष्य आणि चिदंबर भक्त आहे. आणि चिदंबर स्वामींनी त्याला सांगितलं होतं की माझ्या शिष्याला इथे समाधीला जागा दे. बरं. देतो म्हटला. बरं. आणि मग पुढे मुलीच्या लग्नासाठी आपल्या गुरुला बोलवावं म्हणून हनुमंत कुलकर्णी सौंदत्तीला गेले. राजारामाला पत्रिका दिली, दर्शन घेतलं आणि आमच्या मुलीच्या लग्नाला आपण अवश्य यावं अशी आमची विनंती आहे. येतो म्हटले. लग्नाला येतो म्हटले. त्यानंतर वरचे बापू दीक्षितांनी त्यांना घोडा छत्री देऊन निवांत लग्न लावून या म्हणून सांगितलं. आणि इकडे आल्यानंतर या लोकांनी आग्रह करून त्यांना 8 दिवस ठेवून घेतलं. बरं. 8 दिवस बेळगावमध्ये. बरं. 8 दिवस संपल्यानंतर चातुर्मास आरंभ झाला आणि मग चातुर्मासही इथंच करतो असं म्हणून त्यांनी 4 महिने तिथेच बसून ध्यानधारणा केली. बेळगावमध्येच. बरं. त्या काळामध्ये ती मूर्ती माणकोपंत नावाच्या शिष्याला सांगून राजाराम महाराज आले होते. आणि जसे राजाराम महाराज बेळगावला आले निघून, वरुची बापू दीक्षित स्वामींच्या मुलाने त्या माणकोपंताला सांगितलं, अरे तुला कळत नाही का, त्या मूर्ती उचलून तिकडे ठेव. मंदिरात नाही, मग मंदिराच्या मागे. बरं बरं. तिकडे ठेव. आणि मग मुलांनी आपापसात विचार केला, आपल्या वडिलांनी महादेवाच्या पिंडीची पूजा केली, आपण का मूर्तीची पूजा करायची, आपणही महादेवाची पिंडीची स्थापना करून देऊ मंदिरामध्ये. अरे बाबा. आणि असं म्हटल्यामुळे त्यांनी मंदिरात महादेवाची लिंग स्थापना करून टाकली. अरे बरं. आणि मग राजाराम महाराज परत आले तर मंदिरामध्ये लिंग स्थापना झाली होती. झालेली. बरं. आणि मग मूर्ती समोर आले. देवा आता काय, अरे चल इथे बसून काय करतो, या कळसावर बसून कावळा पाणी पिणार आहे, मला बुडून मग काय मारतो तू. सांगा, त्यावेळेला डॅम नव्हता. हो, प्रभूंनी जेव्हा सांगून ठेवलं डॅम मध्ये जाणार आहे मंदिर, जाणार हे त्यावेळेला स्वामींना ज्ञात होतं. त्यांनी सांगितलं इथे कळसावर बसून कावळा पाणी पिणार आहे, त्यामुळे इथे मला स्थापन व्हायचं नाही आहे, म्हणून मी मुलांना अशी बुद्धी दिली. अरे बापरे. देवा तर पुढे काय, चल तुझ्या मागे मी आहे, मला जिथे निर्विकाराचं घर मिळेल ना मी तिथे थांबून घेईन. बर. फक्त तू मागे पाहू नकोस. बर. राजाराम महाराज सांगतो, बरं देवा मी मागे पाहणार नाही, पण मी प्रतिज्ञा करतोय तुम्ही जोपर्यंत कुठे थांबत नाही तोपर्यंत मी खाली बसणार नाही, जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. कारण देवाला सोडून क्षणभरही जायचं नाहीये, आणि म्हणून अन्न पाणीच बंद केलं म्हणजे जायचा प्रश्नच उरला नाही. बरोबर. आणि असं करत असताना काकती गावापर्यंत आले. बरं. रोडलाच, पुन्हा बेंगलोर रोडवरती काकती गाव आहे. बरं. आणि काकती गावात आल्यानंतर काटा टोचल्याचं निमित्त करून राजाराम महाराजांनी नकळत मागे पाहिलं, आणि त्यावेळेला चिदंबर स्वामींना ज्ञात झालं की याच्या मनात संशय आला. मग तिथेच मूर्तिरूप झाले. दुपारची वेळ होती, लहान मुलं झाडाखाली खेळत होते, त्यांनी ते दृश्य पाहिलं आणि गावात ओरडत गेले, माणसाच्या मूर्ती झाल्या, माणसाच्या मूर्ती झाल्या, माणसाच्या मूर्ती झाल्या. अरे बापरे. आणि मग गावातले ज्येष्ठ सगळे श्रेष्ठ लोक आले आणि मग राजाराम महाराजांनी त्यांना इत्तमभूत कथा सांगितली. मग त्या गावच्या लोकांनी जुने मोडके ते गाडे चारी जुंपून या रेडे, मग त्यांनी जुना गाडा दिला, त्याला रेडे जुंपले, परंतु गाडा हल्ला नाही. बरं. रेडे बैसती भूमीशी.
परी गाडा न हली जागेची. बरं. तो गाडा हलायला तयार नाही. खूप समाज मिळाला, सगळ्यांनी मिळून लोटलं तरी गाडा हलला नाही. त्यावेळेला अहिरामण नावाचा एक ब्राह्मण आला. तो रथावर बसला आणि राजाराम महाराजांना सांगितलं, कमरेला दोर बांध आणि तो दोर रथाला बांध आणि भजन चालू कर. आणि मग राजाराम महाराजांनी मार्गे हळूहळू चला मुखाणे चिदंबर बोला म्हणून त्यांनी भजन चालू केलं. आणि पळता पळवेना एवढ्या वेगात गाडं चालू लागलं. अरे बापरे. तरी सुद्धा काकती गावापासून बाबळगावपर्यंत यायला 6 महिन्याचा काळ लागला. बरं. 6 महिने राजाराम महाराज खाली बसले नाहीत. 6 महिने अन्न नाही, पाणी नाही. अरे बापरे. काय स्थिती असेल. भगवंताकडे पाहावं आणि पोट भरल्याचा भास व्हावा ही त्यांची स्थिती. चिदंबर स्वरूपच ते झाले होते. प्रश्नच नाही ना. देव आणि पुरोधाने मी म्हणतो, हो आपल्या मागे सैतान लागत नाही महाराज, त्यांच्या मागे देव लागला होता. बरोबर आहे. हे आप्पा मला येऊ दे, हे आप्पा मला येऊ दे, आप्पा म्हणत होते राजाराम महाराजांना. बरं बरं. मला येऊ दे आप्पा, मला येऊ दे आप्पा. असं म्हटलं. बाबळगावला पोचल्यानंतर रथाच्या खाली मूर्ती घेतल्या आणि राजाराम महाराजांनी शरीर जमिनीवर टाकून दिलं. बरं. थके हात पाव गलरही काया अखेन बहतय निर चिदंबरा कालो पकडो धीर. देवा आता माझ्याच्याने धीर धरवत नाही. 6 महिने झाले उभे राजाराम महाराज, अन्न नाही, पाणी नाही. आणि त्यावेळेला चिदंबर स्वामी पेशवे आले. पेशव्याने सांगितलं, आमच्या गावात मूर्ती स्थापन करायची नाही. अरे बापरे. बरं. मग राजाराम महाराजांचं वडिलांचं घर मूळ गावच्या सीमेवरतीच आहे. पाठीमागे गाव आहे आणि पुढे स्वामी आहेत. त्या सीमेवरती स्वामी उभे आहेत. ती सीमा 6 फुटाची भिंत आहे. 6 फूट, ज्याच्यावर बैलगाडी जात होती. बरं. अशी ती इतकी रुंद भिंत मातीची. बरं. पण मोठे मोठे दगड त्याला. ती भिंत, त्या भिंतीवर स्वामी उभे आहेत अजूनही. अजूनही जागा हल्ली नाही स्वामींची, येत किंचितही हलवली नाही. स्वामींच्या खाली काळी माती आहे, दगड नाही, मातीच आहे. बरं. मग ती घरामध्ये स्थापना झाली का देवांची? स्थापना झालीच नाही महाराज अजून. तिथे ते आहेत, तिथेच उभे आहे, फक्त उभे आहेत. आणि मग राजाराम महाराजांचा हात चिदंबर स्वामींनी धरला आणि धरल्याबरोबर राजाराम महाराज म्हणतात, देवा माझा थकवा गेला हो, मला खूप छान वाटू लागला आता देवा. आता काय, अरे चल तुझ्या घरात तुला घेऊन जातो, चल. आणि राजाराम महाराज उठून उभे राहिले, कारण भगवंताने हात धरला आहे. मग तिथे थकवा राहण्याचं कारणच काय. बरोबर. आणि राजाराम महाराज चालत निघाले. अंगावरचा शेला अंतरला, पाय घड्यावरी कुंकुमकेशरी, पाऊले गोजरी उमटताती. ती शाल अद्याप आहे बाबुळगावमध्ये, की ज्याच्यावर देवाचे पाऊल उमटलेले आहे. ती शाल अद्याप आहे, तो कपडा अद्याप आहे. अरे बापरे. आणि मग भगवंत येऊन त्यांच्या बैठकीच्या खोलीमध्ये समोर तिथे जाऊन उभे राहतात आणि राजाराम महाराजांना पूजा कशी करावी हे चिदंबर स्वामी समजून सांगतात. पूजा येतात ती सांगे देव. आणि तदनंतर चिदंबर स्वामी त्या मूर्तीत लीन होतात. त्याला आता 205 वर्ष झाली. असा भगवंत मृत्यूलोकामध्ये हिंडतावत सर्व सृष्टी, दुजायसाना पुढे दृष्टी. इतका सुंदर स्वरूप असलेला चिदंबर स्वामी आज तिथे छोट्याशा गावामध्ये, जिथे काहीच मिळत नाही, बाबुळगाव, काहीच मिळत नाही. गावात एसटी नाही, बस नाही, रिक्षा नाही, ऑटो नाही, काही नाही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी भाग्याची गोष्ट आहे, प्रत्यक्ष शिवस्वरूप चिदंबर महाप्रभू तिथे येऊन थांबले, चालत येऊन थांबलेले आहेत. इतकं सुंदर रूप आहे की तसं रूप या मृत्यूलोकामध्ये कुठेही नाही. आणि मग राजाराम महाराजांचा काळ बाभुळगावमध्ये किती वर्ष पुढे ते त्या देहात होते? त्यांनी बाभुळगाव म्हणजे 20 वर्ष ते बाभुळगावमध्ये राहिलेच ना सर. मग त्यांची समाधी पण तिथेच आहे का? त्यांनी त्यांची समाधी मुळामध्ये तुकाराम महाराज जर सदैव वैकुंठाला गेले तर राजाराम महाराज कसे राहतील? कार्तिक मध्ये द्वितीय, वार गुरुवार, शके 1765
आणि या दिवशी राजाराम महाराज समाधीसाठी तिथे गेले. आणि त्यावेळेला कारण चिदंबर स्वामींनी 12 वर्ष अगोदर हनुमंत कुलकर्णीला सांगून ती जागा समाधीसाठी निश्चित केलेली होती. आणि मग ते हनुमंत कुलकर्णी 12 वर्ष प्रचार केला की माझी जागा मी राजाराम महाराजांच्या समाधीसाठी दिलेली आहे. अरे बापरे. आणि ते समाधी कधी घेणार आणि कळाल्या बरोबर हजारो लोक गोळा असले. त्याच्यामध्ये त्यांचा शिष्य संप्रदाय होता आणि ते राजपूत समाजाचे होते म्हणून राजपूतांचे लोक त्यांचे समाजाचे लोक बी आले. आणि मग त्यांनी आत्मा सोडलेला आहे, शरीर लाकडावरती झोपवलेलं आहे. आणि 2 समाज समोरासमोर येऊन हे म्हणतात ते आमचे सद्गुरू आहेत, आम्ही अंत्यविधी करणार. आणि राजपूत लोक म्हणतात ते आमचे आहेत, आम्ही अंत्यविधी करणार. हो, हा वाद चालला. बरं. आणि वाद किती दिवस चालला? तो 3 दिवस चालला. 4थ्या दिवशी ज्या वेळेला वादाला उभे राहतात त्यावेळेला राजाराम महाराज त्या लाकडावरून खाली उतरतात. 3 दिवस त्या लाकडावर प्रेत पडलेलं आहे. अरे बाप. आणि 4थ्या दिवशी राजाराम उठतात आणि लाकडावरती उठून एका दगडावरची जातात आणि भगवंताला प्रार्थना करतात, सध्या वैकुंठाला घेऊन गेलास. आणि या अवतारामध्ये ही काय स्थिती आहे? इच्छा काय? या समाजाच्या हातामध्ये काही लागू देऊ नको एवढीच इच्छा आहे, जेणेकरून वाद निर्माण होतील. तथास्तु भगवंत म्हटले, पायाच्या अंगठीतून ज्योत निघाली, जयदेव जय चिदंबरा कापूर आरती ओवाळितो ईश्वरा, जयदेव जय शुद्ध भक्ती दान कर्पूर ज्योती, ओवाळीला आत्मा चिदंबरा मूर्ती, देव भक्त पण ऐक्य निज ज्योती, चिदंबरी लीन दासा निज शांती. आणि ही आरती ते म्हटले. आणि सज्जन हो, आरती म्हणायला जेमतेम 1 मिनिटाचा सुद्धा काळ लागत नाही. 1 मिनिटामध्ये मनुष्य देह नष्ट होतो. अशी स्थिती आजही तयार नाही आहे, अशी कंडिशन आजही नाही आहे. कारण तुम्ही कुठल्या दाहिनीमध्ये गेलात, वेळ लागतो. तिथे डिझेलवरती 9 मिनिटं लागतात, Exactly. इलेक्ट्रिकवरती 7 मिनिटं लागतात. बरोबर. त्याच्यामुळे 1 मिनिटात 1 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये शरीर नष्ट होणं दिव्य आहे. आणि ज्या दगडावर उभे तो दगड काळा सुद्धा झाला नाही, तिथे काहीच नाही, दगड स्वच्छ आहे. राजाराम महाराजाला दृश्य झाले, सदैव वैकुंठाला गेले महाराज. तिथे विमान आलं आणि इथे भगवंत आला आणि त्यांना घेऊन गेला. आणि मग तिथे जिथे ते गुप्त झाले ती शिळा अजून आहे का? ती शिळा बेळगावमध्ये शहापूर गोवावीस इथे ती समाधी मंदिर आहे. बेळगावला त्यांचं हा बेळगावला समाधी. अरे बाप. आणि मग त्यांचा मुलगा चिदंबर प्रसाद तो येऊन मिलिटरीच्या लोकांनी येऊन त्यांचा शर्ट, त्यांचा फेटा आणि स्वामींचा जोडा त्या मुलांच्या हातात दिला. आणि मुलगा घेऊन ते बाबुळगावला गेला. तिथे ती समाधी बनवली आणि तिथे एक समाधी आहे. आणि शहापूरमध्ये प्राण सोडला म्हणून तिथे एक समाधी आहे. बरं. असं समाधी राजाराम महाराजांची आहे. तर स्वामींची वस्त्र वगैरे अजून पण आहेत का तुमच्याकडे? म्हणजे त्यांनी वापरलेल्या वस्तू वगैरे? स्वामींनी वस्त्र वापरतात, पायघडे आहेत. राजाराम महाराजांची वस्त्र आहेत, तलवार आहे, दांडपट्टे आहेत. अरे बापरे. अजून आहेत महाराज. बरं बरं. अजून स्वामींनी वापरलेले किंवा राजाराम महाराजांनी वापरलेले भांडे अद्याप आहे. तुम्ही तिथे बाबुळगावला ते माझी 7वी पिढी आहे, मी त्यांच्याच घरातला आहे. बरं. मग महाराजांना मुलं किती होते? पुढे कसा एकच मुलगा सगळ्यांना आला. तो 42व्या वर्षी राजाराम महाराजांना मुलगा स्वामींनी दिला, प्रसाद म्हणून चिदंबर म्हणून चिदंबर प्रसाद म्हटले त्याला. क्या बात आहे. मुलगा देणार तो सद्गुणी निघाला पाहिजे, तर माझ्या भक्तीचा उपयोग आहे. तो जर वाईट निघाला तर तो 42 कुळं माझ्या नरकात घालेल. बरोबर. त्याच्यामुळे तू मुलगा द्यायचा असेल तर तुझा भक्त होईल, भक्त होत असेल तर दे, अन्यथा मुलगा देऊ नको. स्वामींनी वचन दिलं, मी माझा भक्त करून घेतो, तर नंतर म्हणे तुझी इच्छा. आणि मग 42व्या वर्षी त्यांना तो मुलगा झाला. मग पुढे सगळी पिढी ही चिदंबर प्रभूंच्या सेवेची किंवा त्यांच्या भक्तीची परंपरा आहे, ती पुढे अशी चालत आली का? ती चालत राहिली महाराज, ती चालत राहिली. इकडे स्वामींना 6 मुलं होती, चिदंबर स्वामींना. आता त्यांचा वंश खूप मोठा झाला आणि ती आज 10,000च्या घरात त्यांची संख्या असेल. बरोबर. इतका मोठा वटवृक्ष त्यांचा झालेला आहे. बरोबर.
आणि राजाराम महाराजांचा वटवृक्ष फार वाढला नाही. विठामाई कोण होत्या? विठाबाई ह्या नरसिंहाच्या वेळेला पद्मिनी होत्या, रामाच्या वेळेला मंत्रा होत्या, कृष्णाच्या वेळेला कुब्जा होत्या, विठ्ठलाच्या वेळेला जनाबाई होत्या, चिदंबराच्या वेळेला विठाबाई म्हणून आल्या. क्या बात आहे. मी एकच मिनिट सांगतो आपल्याला मित्रांनो, मी आळंदीत बसलोय. विठाबाई ज्यांना म्हणतात, चिदंबर महाप्रभूंच्या परंपरेमध्ये त्यांचं अतिशय थोर असं त्या योगिनी होत्या. तर त्यांचं वैशिष्ट्य असं की ज्ञानेश्वर माऊलींच्या विवरामध्ये, समाधी संजीवन विवरामध्ये जाणाऱ्या त्या काही सत्पुरुषांपैकी एक होत्या, ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना समाधीनंतर अलीकडच्या काळात प्रत्यक्ष सगुण रूपात बघितलं होतं. त्यांनी आपल्या कानडी अभंगांमध्ये त्याचं वर्णन पण करून ठेवलं, मराठीमध्ये त्याचं वर्णन करून ठेवलंय. तर अशा विठाबाईंबद्दल महाराज आपल्याला सांगतायत. कारण विठाबाई पंढरपूरच्या राहणाऱ्या. बरं. वडिलांचं नाव रामप्पा नाईक, आईचं नाव संतूबाई. बरं. आणि विठ्ठलाला प्रार्थना केली, विठ्ठला जे काही होईल, मुलगा हो या मुलगी हो, तुझं नाव ठेव. बरं. आणि विठ्ठलाने मुलगी दिली आणि म्हणून तिचं नाव विठाबाई ठेवलं. क्या बात आहे. बरं. आणि ती विठाबाई पूर्वाश्रमीची जनाबाई. बरोबर. त्याच्यामुळे भक्तीमध्ये तो सदा नेहमी संस्कार तसाच असेल, संस्कार असतो. बरोबर. परंतु वयात आल्यानंतर माता पित्यांना वाटलं मुलगी आहे, लग्न करावं. लग्न केलं आणि पती म्हटल्यानंतर विषय येतो. विषय आल्यानंतर पती विषांत झाला. परंतु विठाबाईंनी सांगितलं, मी संसारासाठी जन्म घेतलेला नाही, मला संसार करायचा नाही. आपलं जरी लग्न झालं असेल तर ते लग्न देहाबरोबर झालं. माझा आत्मा अलिप्त आहे आणि म्हणून मी अलिप्त आहे आणि मला माझ्या भगवंताचं कार्य करायचं आहे. तर त्यांनी 52,000 अभंग केले. अरे बापरे. आणि संपूर्ण साहित्य मराठीत, कारण ते महाराष्ट्रातलेच, पंढरपूरचे ते. बरोबर. म्हणून साहित्य मराठीतच आहे. राजारामाचं साहित्य मराठीत आहे. चिदंबर स्वामींचे 5 भक्त होते. बरं. राजाराम महाराज, विठाबाई, हनुमंत अवधानी, अप्पानाना गर्दे आणि शिवशास्त्री, मुख्य 5 शिष्य. हे 5 शिष्य हे स्वामींना तो देव आहे म्हणून ओळखत होते. स्वामींनी आपली पूर्ण कृपा या 5 केली होती असं म्हणता येईल. नाही, त्यांनी कृपा अनेक लोकांवर केली होती, पण हे 5 लोक जे निवडक अधिकारी भक्त. बरोबर. अधिकारी म्हणजे त्यांना ते एक म्हणतात की आपलं गुरुतत्व ज्यांच्यामध्ये ते समाविष्ट करतात. प्रश्नच नाही. असे ते भक्त होते. आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीने, कारण अप्पानाना गर्दे महाराष्ट्रीयन आहे, विठाबाई महाराष्ट्रीयन आहे, राजाराम महाराज महाराष्ट्रीयन आहे, हनुमंत अवधानीच तेलुगू होते. बरं. आणि म्हणून त्यांचं साहित्य तेलुगूमध्ये थोडंफार आहे. बरं. बाकी शिवशास्त्रीने संस्कृतमध्ये लिहिलं. बरं. अप्पानाना गर्देने मराठीत लिहिलं, विठाबाईने मराठीत लिहिलं, राजाराम महाराजांनी मराठीत लिहिलं. बरं. या सगळ्यांनी मराठीत साहित्य लिहिलं. मग प्रश्न येतो, अवतार कर्नाटकमध्ये झाला आणि साहित्य मराठीमध्ये आलं. हे देवाला गुप्त राहण्यासाठी उपाययोजना केली. विठ्ठलाच्या बाबतीमध्ये विठ्ठल महाराष्ट्रात, भक्तही महाराष्ट्रात. त्याच्यामुळे विठ्ठलाचा प्रश्न आला नाही. कारण काही काळ राजा रामदेवराय त्यांना घेऊन गेले हम्पीला, पण तो काही काळ होता. काहीच काळ होता. बरोबर. आणि म्हणून भानुदास महाराज त्यांना घेऊन आले. बरोबर. आणि भानुदास महाराज घेऊन आले. तो दिवस आहे कार्तिक एकादशीचा. बरं. आणि पुंडलिकाच्या घरात प्रकट झाले तो दिवस आहे आषाढ शुद्ध एकादशीचा. आणि म्हणून दोन्ही एकादशीला पंढरपूरला यात्रा भरते. बरोबर. बरोबर. पण प्रभूंच्या बाबतीत, म्हणजे चिदंबर महाप्रभूंच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता एवढा दिव्य थोर अवतार आहे, पण त्याच्याबद्दल म्हणावी तशी किंवा राजाराम महाराजांबद्दल ती माहिती जास्त नाही. त्याचं असं पण कारण की महाराष्ट्रामध्ये स्वामींचं सगळं कार्यक्षेत्र होतं जास्तीत जास्त. याच्यामध्ये आपण भगवंताच्या इच्छेचा विचार केला पाहिजे. बरोबर. तर राजाराम अभंगामध्ये सांगतात, श्रीकृष्णावतारे श्रीराम कीर्तनम नोळकती जाणा श्रीकृष्णाशी. राम अवतार संपल्यानंतर श्रीकृष्णाची, कृष्णावतारामध्ये रामाची कीर्तनं सुरू झाली. बरोबर. कृष्णाला कोणी ओळखलं नाही. बरोबर. पांडुरंग अवतारी श्रीकृष्ण कीर्तन नोळखती जाणं पांडुरंगा. पांडुरंग काळामध्ये श्रीकृष्णाची कीर्तनं सुरू झाली. पांडुरंगाला कोणी ओळखलं नाही. तोच अवतार सगुण चिदंबर नोळखती नर अज्ञानी ते. तोच पुढे चिदंबर झाला आणि आता विठ्ठलाची कीर्तनं गावगाव चालू आहे. कारण ही परंपरा आहे. ज्या वेळेला भगवंत भूतकाळात जातो ना, त्यावेळेला त्याची प्रसिद्धी होते. आणि चिदंबर स्वामी वर्तमान काळात आहे म्हणून ते गुप्त आहे.
दास म्हणेची युग परंपरा चाली चिदंबरा तुझी असे. प्रत्येक युगामध्ये भगवंता ही तुझी चाल आहे की तू गेल्यानंतर मागे तुझी प्रसिद्धी. तू आहे तोपर्यंत प्रसिद्धी नाही. आज चिदंबर स्वामी आहेत म्हणून प्रसिद्धी नाही. ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज ज्या विवरामध्ये विठाबाई गेले आणि विठाबाईला त्यांनी काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, मीच अवतरलो कर्नाटक देशी चिदंबर नामेशी समजा तुम्ही, असं 3 वेळा विठ्ठलाने मला येऊन सांगितलेलं आहे. आणि म्हणून विठ्ठलाने मला सांगितलं तुलाच चिदंबर नामाचा प्रचार करायचा आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं. आणि चिदंबर महाप्रभूंचं चरित्र पहिल्यांदा कोणी प्रकट केलं म्हणजे लिखित स्वरूपात, तर ऑथेंटिक चरित्र कुठलं आहे प्रभूंचं? राजाराम महाराजांनीच प्रथम चरित्र केलं. बरं. राजाराम महाराजांनीच चिदंबर स्वामींचं अद्योपांत चरित्र राजाराम महाराजांनी सांगितलं. त्याच्यावरून चरित्र दुसऱ्या सांब दीक्षितांनी त्याच्यावरून लिहिलं. बरं. त्यांना मूलाधार राजारामाचे ग्रंथच आहे. पण मग राजाराम महाराजांचे जे साहित्य आहे तर ते प्रकाशित का झालं नाही आजवर? मग आता आम्ही तुम्हाला सांगितलं की देव आहे तोपर्यंत काही नाही, देव गेल्यावर सगळं होतं. बरं. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर शिर्डीमध्ये साईबाबा होते तोपर्यंत काय अवस्था होती. बरोबर. त्यांना भाकरी मिळत नव्हते. बरोबर. आज बाबाच्या नावावर लाखो लोक जेवण करतात. बरोबर. पण मग राजाराम महाराजांचे अभंग, विठाबाईंचे अभंग हे म्हणजे इतरांसाठी ॲक्सेसेबल आहेत का? म्हणजे इतरांना ते वाचता येतात का? हो, ते उपलब्ध आहे? नाही, हे वाचता येते, ओरिजिनल वाचता येत नाही, पण त्याची झेरॉक्स किंवा वाचता येईल, बाकीचं स्कॅनिंग करून वाचता येईल. बरं. ते काय विषय. हा ठेवा आहे फार मोठा ठेवा आहे आणि तो अनमोल ठेवा आहे महाराज. आणि हा चिदंबर भक्तांपर्यंत आणि त्यायोगे इतरांनाही, कारण भगवंत प्रकट होणे हे साहित्याच्यावरच आधारित आहे. बरोबर. साहित्य ज्या वेळेला बाहेर येईल त्यावेळेला भगवंत सुद्धा बाहेर येतील. आपण या सगळ्या गोष्टीला काही काळ जाणं बरोबर क्रमप्राप्त आहे. बरोबर बरोबर. कारण आज बरेचसे लोक तयार आहेत. बरेचसे आता पुण्यामध्ये जे विद्यापीठ आहे आणि तिथे ते पुरातत्व विभाग आहे विद्यापीठामध्ये, ते पुरातत्व विभागाचे आता संपर्क चालू आहे. ते म्हणतात आम्ही सगळं करतो ते गात्याचं. अगदी कारण एकतर राजाराम महाराजांचा संबंध काळ हा पेशवेकालीन येतो त्या काळाचा, आणि दुसरं म्हणजे 1.5 लाख एवढी भव्य संपदा निर्माण करणं ही म्हणजे तुकोबांनी पण 4,500-5 हजार अभंग, 4,092 अभंग केले असं तुकोबांचे आहेत. 1.5 लाख अभंग म्हणजे खूप मोठी संख्या आहे, खूप मोठी. आणि ही जेव्हा लोकांपुढे येईल तर ते जे तत्वज्ञान त्यातलं त्यांचे भक्तीचा रस. आज तुकाराम महाराजांचा गाथा प्रकाशित झाला म्हणून गोष्ट वेगळी आहे, परंतु जो एक गाथा तुकाराम महाराजांचा राहिला आहे त्या गाथ्याचं एक पान कुठं सयाजी गायकवाडाच्या वाड्यामध्ये सापडतं. बरोबर बरोबर. म्हणजे उपलब्ध जे अभंग आहेत तेवढेच फक्त पुढे आहेत आपल्या. कारण साहित्याविषयीची आनस्था ही बरोबर हिंदुत्वाला घातक आहे. बरोबर, अगदी बरोबर. कारण आपला मूलाधार, आपला धर्म अधिक स्थिरत्व त्याला प्राप्त व्हावं, धर्म प्रकर्षाने लोकांसमोर मांडता यावा म्हणून आपल्या या ग्रंथांचा आपल्याला उपयोग आहे. आणि हेच ग्रंथ सुरक्षित राहिले नाही तर देव आणि धर्म दोन्ही संपून जातात. बरोबर बरोबर. आज ज्ञानेश्वरी असेल, गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल, हे सगळे ग्रंथ आपल्याला जगण्याचं आणि वागण्याचं शिकवतात. बरोबर. आणि असं सगळं थोर साहित्य आज उपलब्ध आहे ही राजाराम महाराजांची कृपा आहे. 100% आणि चिदंबर महाप्रभूंची कृपा आहे महाराज. कारण साहित्य उपलब्ध राहणं तुम्हाला सांगायला अडचण नाही. कारण देव मातीच्या घरात 190 वर्ष राहील. बरोबर. ते घर गळत होतं. तुम्हाला दुःखदायी प्रसंग सांगतो की 2007चा विषय आहे आणि पाऊस आरंभ झाला. आम्ही भक्त लोक आले म्हणून देवाला कपडे वगैरे नेसून सगळं व्यवस्थित छान पूजा केली, सुंदर रूप केलं, आणि रात्री पाऊस झाला आणि देवाचे कपडे ओले झाले. पंचपाळ हळदी कुंकाचं पाण्याने भरलेलं आहे. आणि त्या दिवशी डोळ्यात पाणी आलून रडलो देवासमोर. आमचं घर गळतं देवा, आम्ही काहीतरी करून ते दुरुस्त करतो, परंतु ब्रह्मांड नायक आहे आणि तुझं घर दुरुस्त करायची योग्यता माझी नाही आहे. मग देवा तुझ्या समोर बोलतो, मी माझं घर पाडून टाकतो आणि तुझंही पाडून टाकतो. तूही उन्हात राहा आणि मी उन्हात राहतो. आणि 21 नोव्हेंबर 2007ला मी ते घर पाडलं साहेब. अविचाराने पाडलं, कुठला विचार नाही डोक्यामध्ये, अविचाराने पाडलं, पण निश्चयाने पाडलं की तू उन्हात उभा राहा, मी उन्हात उभा राहतो.
पण भगवंताने कार्य करून घेतलं. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, आणि त्यांनी मनोरथ पूर्ण केला. लोकांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी निधी आम्हाला पाठवला. अरे बापरे. जितक्या जणांचा पैका लागले देवळाशी, उद्धार करणे त्याच्या कुळाशी, ऐसे उघडं बोलून जाविशी, नकळे जनाशी अर्थ याचा. माझ्या मंदिराला जेवढ्या लोकांचा पैसा लागेल त्यांच्या कुळाचा उद्धार मी करणार आहे, हे स्वामींचं वचन आहे. आज तिथे मंदिर भव्य रूपात उभं आहे. सिमेंटचं आहे पण भव्य रूपात आहे. बरोबर. आणि मला आनंद असा वाटतो की आज आपण राजाराम महाराजांच्या चरित्रावर बोललो. मला जे लोक ऐकतात तर माझ्या चॅनलचं नावच टेल्स ऑफ सेंट आहेत, म्हणजे संतांच्या कथा. आणि या कथेला, या शीर्षकाला सार्थ करणारा आज हा संवाद झालाय. कारण राजाराम महाराजांवरती माहिती माझ्या तरी वाचनात नव्हती. कारण मी बरेच ठिकाणी वाचतो, व्हिडिओ बघतो. नाही, अजून बाजारामध्ये नाहीच आहे आणि साहित्य. आज आपण राजाराम महाराजांच्या चरित्राबद्दल बोललो तर या अनुषंगाने अनेक लोकांपर्यंत राजाराम महाराजांचं चरित्र पोहोचणार आहे. आणि मी सगळ्यांना जरूर लवकरच बाभुळगावला जाऊन त्याचं शूटिंग करेल. ते स्थान आपण बघूयात की चिदंबर महाप्रभूंचं जे प्रत्यक्ष परब्रह्म होते, जे प्रत्यक्ष महादेव होते, ज्यांचा हा कलियुगातला अतिशय दिव्य अवतार, आणि त्यांचं सर्वात महत्त्वाच्या स्थानांपैकी एक स्थान महाराष्ट्रात आहे, बाभुळगावात आहे. तर तिथे जाऊन आपण त्याचं दर्शन करूच. आणि या संवादातनं सगळ्यांपर्यंत हे दिव्य चरित्र पोहोचेल. म्हणजे हे इतकं दिव्य चरित्र आहे की मला नव्हतं माहिती हे. मी तुम्हाला फार अंतःकरणातनं सांगतो, जेव्हा हे पूर्ण ऐकलं तेव्हा मला हे किती थोर आहे. आणि हे लोकांपर्यंत जर पोचलं तर लोकांनाही कळेल की अरे या पूर्ण महाराष्ट्रातल्या संत परंपरेमध्ये असे दिव्य संत पण होऊन गेलेत. खूप दिव्य संत आहे. तर मी खरोखरी चिदंबर महाप्रभूंची, भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची कृपा समजतो की आपली भेट इतकी अनपेक्षितपणे घडून दिली. आणि हा संवाद मला साधता आला. ताईंचे खूप आभार की त्यांनी मला बोलवलं. ताईंनी अतिशय त्यांचे आभार आहे की आपल्याला आज ते पूर्ण गुरु. मी नेहमी म्हणतो की सद्गुरूंच्या हे संवाद म्हणजे आपण गुरूंच्या चरित्राचं स्मरण करतोय. आणि गुरुचरित्राचं किंवा सद्गुरूंच्या कुठल्याही चरित्र ग्रंथाचं पारायण आपण करतो तर पारायणाचा उद्देश एकच असतो की आपण त्या कथांचं चिंतन करतो वाचताना. हे मी समजतो की हे गुरुचरित्राचं पारायणच आहे. माझ्या सगळ्या पॉडकास्टमध्ये मी म्हणतो की हे गुरुचरित्राचं पारायण आहे. आणि आज आपण राजाराम महाराजांचं, चिदंबर महाप्रभूंच्या चरित्राचं पारायणच केलं. प्रश्नच नाही महाराज. 100% आपले खूप धन्यवाद महाराजांनी. खूप मोठं चरित्र आहे, संक्षिप्त आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे खूप मोठं चरित्र आहे. कारण नकळे वेदाशी, शास्त्र पुराणाशी, मानवरंकाशी काय कळे. जो शास्त्राला वेदाला कळाला नाही तो आपण किती त्याला माहिती करून घेऊ शकतो. जी अल्पमती ज्ञान आहे ते तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तो आता प्रसारित करताल अशी अपेक्षा आहे. खूप धन्यवाद बोलवून मी आपले 2 शब्द संपवतो. बोला चिदंबर राजाराम महाराज की जय. मित्रांनो, जरूर आपण हा पूर्ण पॉडकास्ट ऐका. मला आनंद वाटतोय की चिदंबर महाप्रभू आणि त्या अंगाने राजाराम महाराजांचं चरित्र महाराजांच्या मुखातून आपल्याला कळलं. महाराज स्वतः राजाराम महाराजांचे वंशज आहेत म्हणून त्याची ऑथेंटिसिटी जास्तीत जास्त आहे. माझा उद्देश पॉडकास्टचा तोच की ऑथेंटिक संतांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी. आणि आज हा माऊलींच्या कृपेने त्यांच्या या पुण्यभूमीत अलंकापुरीत हा माझा हेतू चिदंबर महाप्रभूंच्या चरित्राबद्दल साध्य होतोय असं मला वाटतंय. तर इथेच थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय शिव चिदंबर महाप्रभू. राजाराम महाराज की जय. नमस्कार सगळ्यांना.